हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अभंग क्रमांक 3233. अभंग क्रमांक 3233. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वतीपते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय. रुक्मिणी रमण गोविंदा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्याज्जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. प्रतिवार्षिक या अष्टादशाह सोहळ्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचं, ज्याला गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे तुकोपनिषद, त्या तुकोपनिषदाचं चिंतन चालू आहे. आता हे 3रं वर्ष आहे आणि त्या ग्रंथाच्या समाप्तीकडे आता आपण चाललेलो आहोत. अभंग संहितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. प्रत्येक अभंगाला षडलिंग आहेत आणि मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगाशी काही संबंध असेलच असं काही सांगता येत नाही. कारण ज्या अधिकाराचा श्रोता समोर बसलेला आहे त्या अधिकारानुगुण उपदेश केलेला असल्यामुळे काही काही प्रकरणं अशी आहेत की त्या प्रकरणामध्ये मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगाशी संबंध आहे, पण बहुतांश ठिकाणी प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. आता जो अभंग पाहायचा आहे हा
ज्या लोकांना जगद्गुरू तुकोबारायांच्या नावाने आपलं दुकान चालवायचं आहे अशा लोकांचा आवडता अभंग आहे. ते असं सांगतात की देव नाही असं आम्ही म्हणतो असं नाही आहे, तुकोबारायांनी लिहून ठेवलं आहे की देव नाही, आणि त्याला हा अभंग प्रमाण सांगतात. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. याच्यात दोन प्रकारांनी विचार आहे. पहिला विचार आहे परोक्ष आणि अपरोक्ष अशा स्वरूपातला, आणि दुसरा विचार आहे सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशा स्वरूपातला. जिथे जिथे आहे अशा शब्दाच्या द्वारा त्या भगवंताचं प्रतिपादन केलं जातं तिथे तिथे तो परोक्ष स्वरूपाने सांगितला जातो. ज्ञानाचे जे 4 प्रकार आहेत ढोबळ, त्याच्यामध्ये अदृढ परोक्ष, दृढ परोक्ष, अदृढ अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष हे प्रधान 4 प्रकार आहेत. तर शब्दाची जी शक्ती आहे, शब्दाची जी मर्यादा आहे, ही परोक्षतेपर्यंतच आहे. जेव्हा अपरोक्षानुभूतीला सुरुवात होते त्यावेळी शब्द थांबतो, किंबहुना त्याच्याही पुढे शब्द जातो, पण तो जाताना व्यावृत्तीपूर्वक जातो. तो कुठपर्यंत जातो, तर जोपर्यंत केवळ चैतन्य अवशिष्ट राहत नाही तोपर्यंत तो व्यावृत्ती करतच राहतो. विधिमुखाने चैतन्याचं, भगवंताचं प्रतिपादन केलं जातं, निषेधमुखानेही केलं जातं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. इथे व्यावृत्ती आहे. आणि विधिमुखाने म्हणजे सच्चिदानंद पद आहेत, आनंद रूपता आहे, सद्रूपता आहे, चिद्रूपता आहे, हे विधिमुखाने प्रतिपादन केलेलं आहे. माऊली असं लिहितात, असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. सत म्हणण्यामध्ये सुद्धा श्रुतीचं असत नाही हे सांगण्यात तात्पर्य आहे. यातला भाव असा की ज्यावेळी निषेधमुखाने श्रुती प्रतिपादन करते तेव्हा तर निषेधात तात्पर्य आहेच, पण विधिमुखाने श्रुती प्रतिपादन करते तेव्हाही तात्पर्य निषेधातच आहे. मग असत नाही हे सांगण्यामध्ये सतचं तात्पर्य आहे, जड नाही हे सांगण्यात चित्त तात्पर्य आहे. त्याचं कारण असं आहे थोडंसं की ही जी सद्रूपता आहे, ही जी भावरूपता आहे, ती असत सापेक्ष आहे. थोडा अभावाचा विचार जर आपण केला तर अभाव या शब्दाचा अर्थ होतो नसणे. एखादी वस्तू नसणे म्हणजे अभाव. उदाहरणार्थ, एखाद्या भूतलावर घट असेल तर त्या घटाच्या भावरूपतेचं ज्ञान होतं की ही भूमी घटयुक्त आहे, घटभावयुक्त आहे, अशा स्वरूपाने त्या पृथ्वीचं ज्ञान झालं. आता जिथे त्या घटाच्या भावरूपतेचं ज्ञान झालं त्याला म्हणायचं अधिकरण. तिथे त्या घटाच्या भावरूपतेचं ज्ञान झालं. आता कोणीतरी तो घट उचलून नेला किंवा विक्री झाली किंवा फुटला किंवा फेकून दिला, आता तिथे झाला घटाचा, आता झाला अभाव. आता जेव्हा अभाव झाला तेव्हा तो कसा झाला, पूर्वी होता म्हणून आता अभाव झाला. आता त्याची भावरूपता आणि अभावरूपता या दोन्हीचा जर विचार केला तर अभावाला भावरूपतेची सापेक्षता आहे आणि भावाला अभावरूपतेची सापेक्षता आहे. आता अभावाला भावरूपतेची सापेक्षता आहे, बरोबर आहे, पण भावाला अभावाची कशी, तर त्याच्याकरता थोडं मागे जातो. अजून 2 शब्द न्यायशास्त्रामध्ये फार प्रसिद्ध आहेत, उपयुक्त आहेत. एक आहे प्रतियोगिता आणि दुसरा आहे अनुयोगिता. हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत.
किंबहुना ते जे 15 पदार्थ आहेत त्याच्या सुरुवातीलाच हे दोघं आहेत, प्रतियोगिता आणि अनुयोगिता. तर प्रतियोगिता याचा अर्थ होतो अभावाला दूर करण्याची शक्ती. अभावाला दूर करण्याची शक्ती म्हणजे प्रतियोगिता. आणि अनुयोगिता याचा अर्थ होतो अभावत्व. मग प्रतियोगिता आणि अनुयोगिता या दोन्हीचा जर विचार केला तर जो अभावाचा प्रतियोगी असतो त्याला जेव्हा तो अभावाचा प्रतियोगी होतो तेव्हा भावरूपतेने सांगितलं जातं. घटाचा भाव कधी सांगितला जातो तर घटाच्या अभावाचा प्रतियोगी घट आहे म्हणून घटाची भावरूपता आहे. म्हणजे अभावाच्या प्रतियोगित्वाशिवाय ती भावरूपता सिद्ध होत नाही, हे लक्षात घ्या. केवळ भावरूपता सिद्ध कधीच होत नाही, किंबहुना ती सिद्ध करता येत नाही. पुढं तो विषय आहेच. म्हणून त्या भावरूपतेला अभावाच्या प्रतियोगित्वाची का होईना सापेक्षता. त्याचं कारण असं आहे, केवळ भावरूपता जर असेल म्हणजे जी भावरूपता अभाव सापेक्ष किंवा अभाव प्रतियोगी सापेक्ष नाही, ती भावरूपता भावरूपता म्हणून सांगण्याच्या योग्यतेची नाही, हे कायम लक्षात ठेवा. भावरूपता जर सांगायची तर ती सांगण्याकरता शब्दाला त्या भावरूपतेला ग्रहण करण्याकरता त्या भावरूपतेला अभावाची सापेक्षता असलीच पाहिजे. जर सापेक्षता नसेल, निरपेक्ष या जगात निरपेक्ष फक्त ब्रह्म आहे, बाकी सगळं सापेक्ष आणि डोळे झाकून म्हणा तुम्ही बिनधास्त ब्रह्म आहे का नाही, मग हे सापेक्ष आहे. ब्रह्म केवळ एक आणि त्या सापेक्षतेची मर्यादा इतकी मोठी आहे. मायातेची ब्रह्म, पुढे काय म्हटलं, ब्रह्मतेची माया. आता मायातेची ब्रह्म हे बरोबरच आहे. त्याचं कारण काय आहे, मायेला चैतन्याशिवाय सत्ता नाही, किंबहुना चैतन्याची सत्ता वापरून माया सत्तावान आहे. परंतु त्या मायेने चैतन्याची सत्ता वापरली हे चैतन्याला माहीत नाही, तिने वापरली. त्याला उदाहरण असं आहे, सूर्यप्रकाश देतो आणि सूर्याच्या प्रकाशापासून अनेक गोष्टी निर्माण होतात. वनस्पती त्या सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करतात, त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. मराठीत त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि त्या प्रकाश संश्लेषणापासून त्या वनस्पती आपलं अन्न निर्माण करतात. किंवा हल्लीचं वैद्यकशास्त्र सांगतं की सूर्यप्रकाशातून जीवनसत्व मिळतं. आता त्याच्यात काही लोक कोवळ्या उन्हात बसतात, तर कोवळ्या उन्हात मिळत नाही. ते कोवळं ऊन हे नवजात बालका करताय. तुम्हाला जर सूर्यप्रकाशामधून जीवनसत्व पाहिजे तर दुपारी 12 वाजता शेतात जाऊन राबलं पाहिजे. आता शेतात राबायला कोणी तयार नाही. असो, आता या काळामध्ये काय झालं, त्या सूर्याच्या ऊर्जेपासून ही वीज निर्माण होते किंवा ती सूर्य शेगडी मिळते, सूर्य चूल मिळते, अन्न शिजवलं जातं. अनेक प्रकारांनी सूर्याची ऊर्जा वापरली जाते, पण याचा सूर्याला पत्ता नाही. ज्याच्यापर्यंत तो प्रकाश येतो त्या प्रकाशाचा तो तसा उपयोग करतो, वापर करतो आणि त्यापासून पुढची क्रिया घडते. भिंग जर धरलं तर ते भिंग असं वर खाली करायचं, थोडं एक मर्यादा अशी येते की ते असा बिंदू होतो. त्या भिंगावर जो प्रकाश पडतो त्याचा खाली बिंदू होतो आणि खाली कागद वगैरे जर ठेवला तर तो काय होतो, पेटतो. आता त्या भिंगाने आपला प्रकाश वापरून त्या कागदाला पेटवलं आहे, याचा सूर्याला पत्ता नाही. जो ते भिंग वापरतो तो त्याचा उपयोग करतो. तसं मायाचा प्रकार आहे की चैतन्याची सत्ता ती वापरते. ती कुठपर्यंत आहे तर माया स्वरूपाने ब्रह्माशिवाय राहू शकत नाही आणि ब्रह्माचं ब्रह्म हे नाव मायाशिवाय राहू शकत नाही. ब्रह्मतेची माया म्हणजे ब्रह्म हे नाव, ते नाव सुद्धा माया कार्य आहे, इतकी त्या मायेची मर्यादा आहे. म्हणजे ब्रह्म स्वरूपभूत ब्रह्म ज्याला म्हणतात ना, म्हणजे
अस्थिभाती प्रियम रूपम नामचैत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम असं सांगितलं जातं. तर अस्थिभाती प्रियत्वामध्ये कसं आहे किंवा सच्चिदानंद पदत्रयामध्ये कसं आहे की चैतन्याचं ज्ञान असं नाही आहे, चैतन्याचं सदत्व असं नाही आहे, चैतन्याचा आनंद असं नाही आहे. चैतन्यच ज्ञान, चैतन्यच आनंद, म्हणजे आनंद रूपाने फक्त अभिव्यक्ती आहे. ती अभिव्यक्ती चैतन्याचीच, पण कुठे सदत्वाने होते, कुठे चितत्वाने होते, कुठे आनंदत्वाने होते. किंबहुना असं आहे की व्यवहारतः सुद्धा ती प्रक्रिया आपल्या विचारसागरामध्ये फार सुंदर दिली की अनुकूल विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिरता आणि अंतर्मुखता आणि आत्मानंदाची अभिव्यक्ती अशी ती प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रियेमध्ये पुष्कळ त्याचा विस्तार करण्यासारखा आहे, पण थोडक्यात सांगतो की त्या विषयाविषयी आपली अनुकूल बुद्धी असेपर्यंत तो मिळाला पाहिजे ना. आधी मिळेलच असं काही नाही. एका मुलाने आपल्या बापाकडे गाडी मागितली आणि त्यांनी 10 वर्षांनी त्याला दिली. तो म्हणतो आता ही गाडी देऊन मला आनंद होणार नाही, कारण आता त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी नाही राहिली. म्हणजे आणि तो विषय अनुकूल आहे अशी बुद्धी असेपर्यंत तो प्राप्त झाला तर वृत्ती स्थिर झाली पाहिजे. कारण तो प्राप्त झालेल्या क्षणापर्यंत कधीही जर प्रतिकूलता निर्माण झाली की विषय संपला. आणि ती स्थिर झाली की स्वाभाविकतेने अंतर्मुख होते. लक्षात घ्या, वृत्ती स्थिर झाली आणि बहिर्मुख राहिली हे होऊ शकत नाही. वृत्ती चंचल आहे तरच बहिर्मुख आहे, आणि वृत्ती जर स्थिर आहे तर ती अंतर्मुखच होईल, दुसरं त्याला काही होऊच शकत नाही. जसं एखाद्या रस्त्याला उपरस्ता नसेल आणि तुम्ही त्या रस्त्याने जर निघालात आणि तो रस्ता सोडला नाही तर रस्ता जिथे पोचतो तिथपर्यंतच जाणं आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, मार्गच नाही. तसं वृत्ती जर स्थिर होईल तर ती अंतर्मुखच होईल. स्थिर झालेली वृत्ती बहिर्मुख आहे असं होत नाही. म्हणून वृत्तीची स्थिरता याचा परिणामच वृत्तीची अंतर्मुखता आहे. जसं गमतीने मी असं सांगतो की विवेक जर निर्माण होईल तर त्याचा परिणाम हा वैराग्य निर्माण होणं हाच आहे. कारण विवेक काय सांगतो? विवेक सांगतो सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, असं विवेक सांगतो. वैराग्य काय सांगतो? वैराग्य म्हणजे अनित्य वस्तूला टाकणं म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेला टाकणं म्हणजे वैराग्य. मग जर त्या इच्छेला टाकणं हे वैराग्य असेल आणि मला नित्य काय अनित्य काय ज्ञात असेल तर अनित्य वस्तूला मी प्राप्त करावं अशी इच्छा चुकून तरी निर्माण होईल का? होत नाही. आणि जर झाली तर ह्याचा अर्थ विवेक खरा नाही. म्हणून विवेकासहित आहे ना वैराग्याचे बळ. जे वरपंग वैराग्य आहे, बळजबरीने धारण केलेलं वैराग्य आहे, खावं तर वाटतंय पण खायचं तर नाही असं जे वैराग्य आहे ते काही कामाचं नाही, ते कधीही गळून पडू शकतं. गोष्टी सांगत नाही कारण वेळ कमी आहे, पण ते अगाग म्हशी मला कुठे नेशी असं वैराग्य होतं ते. म्हणून ते वैराग्य टिकत नाही. याचं कारण विवेक जर खरा असेल तर वैराग्यच निर्माण होणार आहे. त्याप्रमाणे वृत्ती जर स्थिर होईल तर अंतर्मुखच होणार आहे. आणि अंतर्मुख झाल्यावर आत्मानंदाशिवाय दुसरं काय अभिव्यक्त होईल? अहो असा ठासून भरलेला आनंद आहे. आपल्याकडे पूर्वी ठासणीच्या बंदुका होत्या, त्याच्यामध्ये ते दारू भरायची आणि वरून त्याला ठासायचं असं, आणि ठासून त्याची वात बाहेर काढायची आणि ती वात पेटवायची. किंवा ते चाप जरी ओढला तरी तो बरोबर असा धक्का मारायचा की ते पुढं फुटायचं, असं पूर्वी होतं. तर त्यात जसं ते ठासून दारू भरलेली आहे ना, त्याप्रमाणे आत्मरूपामध्ये आनंद ठासून भरलेला आहे. ठासून भरलाय म्हणजे आनंदाशिवाय काही नाहीच आहे तिथे. त्याला चांगला शब्द आहे आनंद घन. घनरूपाने आनंद आहे किंवा सद्घन, चितघन. घनतेचा विचार जर करायचा झाला तर सोन्याची घनता सगळ्यात जास्त आहे. आपल्याला प्रयोग सांगतो म्हणजे लक्षात येईल. 1 किलो सोनं आणि 1 किलो लोखंड तुम्ही घेऊन पहा समोर. 1 किलो लोखंड एवढं असतं तर 1 किलो सोनं एवढंच असतं, पण वजन 1 किलो आहे. त्याला म्हणतात घनता. कारण त्यातले आतले जे बिंदू आहेत, ज्याला अणू म्हणतात किंवा पार्टिकल्स म्हणतात,
त्यातलं अंतर कमी आहे आणि वजन जास्त आहे, म्हणून त्याला घन म्हणायचं. तसं सद्घन या शब्दाचा अर्थ सदत्व ओतप्रोत भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे, किंबहुना सदत्वाशिवाय काही नाहीच. इतकं आहे की जिथे जिथे सदत्व आहे तिथे तिथे त्याचं आहे, जिथे जिथे चिदत्व आहे तिथे तिथे त्याचं आहे, जिथे जिथे आनंद आहे तिथे तिथे त्याचाच आहे. म्हणून अनुकूल विषयाच्या प्राप्तीने वृत्तीची स्थिरता अंतर्मुखता झाल्यानंतर आत्मानंदाची अभिव्यक्ती होते किंवा निद्रेमध्ये आनंद होतो. सुखमहम स्वापसम किंचित वेदिशम अशा स्वरूपाने झोपेतला जागा झाला की तो सांगतो मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं. पुढे त्या अवस्थांचा विचार एका अभंगात आहे, तेव्हा आपण करू विस्ताराने थोडा. सांगण्याचं तात्पर्य भावरूपतेला अभावाची सापेक्षता. कशामुळे? अभाव प्रतियोगीला भावरूपता आहे ना, म्हणून सापेक्षता आहे. अभावाला दूर करण्याची शक्ती सांगितली जाते ना, म्हणजेच अभावाची सापेक्षता आहे. काही काही पदार्थ आपल्याला जरी नित्य वाटत असले तरी त्यांचा कधी ना कधी अभाव होतो. मग भावरूपता कशाला म्हणायचं? तर भगवंत सांगतात नासतो विद्यते भाऊ नाभावो विद्यते सतः उभयोरपी दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. ज्याचा कधीही अभाव होत नाही ती भावरूपता. कधीही अभाव होत नाही म्हणजे अभावाची सापेक्षता नाही. आपण असं क्षणभर गृहीत धरा की अभावाची प्रतियोगिता मानली तर काय बिघडलं? भावरूपता सिद्ध झाली की झालं. त्याचं उत्तर असं आहे, अभावाचं प्रतियोगित्व सिद्ध होणं म्हणजेच माया कार्यत्व आहे. जिथपर्यंत अभावाची प्रतियोगिता येते तिथपर्यंत माया कार्यत्व येतच. मग हा भगवंत कसा आहे असं जर कोणी विचारेल तर त्याची भावरूपता ही अभाव निरपेक्ष स्वरूपाची. पण गंमत अशी आहे की त्याला सांगता येत नाही. मग सांगता येत नाही तर तो नाहीच असंच म्हणा. तसं नाही, तो सांगता येत नाही पण अनुभवता येतो. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या केवळ अनुभवाच्या असतात. ब्रह्माला रस म्हटलं, रस वेदापासून संत वाङ्मयापर्यंत ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमालीस, तिथे ब्रह्मरस शब्द आहे. किंवा रसो वै सहा, त्याला सहा म्हणजे चैतन्य, त्याला रस म्हटलं. पुढे कारण दिले त्याचं, रस का म्हटलं? आस्वाद्यत्वात, त्याला आस्वाद्यता आहे. आणि आस्वाद्यता या शब्दाचाच अर्थ होतो अनुभव योग्यता. प्रतिपादन योग्यता नव्हे, अनुभव योग्यता. कितीतरी अनुभव आहेत, म्हणजे आताही माझ्या हृदयामध्ये कितीतरी अनुभव आहेत की जे अनुभव शब्दात सांगता येत नाहीत. तुम्ही खऱ्या भाविकाला जर कधी भेटलात, खऱ्या भक्ताला भेटलात, तर त्याला विचारा की बाबा जेव्हा तू माऊलींच्या समोर जातो किंवा जेव्हा भगवंताच्या समोर जातो तुला काय वाटतं, कसं वाटतं? हल्ली वारीमध्ये ते मुलाखती घेतात लोकांच्या, कसं वाटतं तुम्हाला? अरे कसं वाटायचं? वारीमध्ये कसं वाटतं, काय वाटतं? अरे काय वाटायचं? तर त्याचं उत्तर असं आहे की ते सांगण्याचा विषय नाही. तुम्ही हे सगळं बाजूला ठेवून द्या, आमच्याबरोबर भजन करत चाला, कळेल तुम्हाला. आता मुलाखती घेणारेही कधी भजन करत नाही आणि मुलाखत देणारेही भजन करत नाही. त्याच्यामुळे त्यांना त्याचा आनंद माहीत नाही, त्यांना कळू शकत नाही. 10 जन्म घेतली तरी कळत नाही. जो भजन करत चालतो त्यालाच माहीत आहे. आमचे ब्रह्मलीन भोसरीकर माऊली चालताना भजन जर कोणी बंद केलं, हाकलून द्यायचे बाहेर त्याला. किंवा एखाद्याने मालिका उघडली तर ते म्हणायचे तू बाहेरून चाल. जेवढे नियमाच्या अभंग आहेत तेवढे ज्याला पाठ आहेत त्यांनी चालायचं दिंडीत, ज्याला ते पाठ नाही त्यांनी बाहेरून चालायचं. म्हणजे शिस्त एवढी होती. मग हे कसं आहे, हा अनुभवाचा विषय. त्यांची गोष्ट आठवली एक, सांगतो तुम्हाला. म्हणजे ह्या विषयाशी काही संबंध नाही पण सांगतो, कारण ह्याच्यापेक्षाही ते महत्वाचं आहे.
ते जिथं बसायचे ना तिथं मागे त्यांनी एक पाटी लिहून ठेवली होती. इथे प्रपंचाच्या गप्पा करू नयेत असं लिहून ठेवलं. काय अधिकार आहे बघा. आपलं धाडस नाही लक्षात ठेवा. कुणीही भेटला तर आपण पहिलं काय विचारतो, काय कसं काय चाललंय, बायका मुलं काय म्हणताय, व्यवसाय काय म्हणतो, सगळं बरं चाललंय असंच विचारतो. सध्या कुठल्या अभंगाचं चिंतन चालू आहे असं विचारत नाही. असो तर सांगतो याच्याकरता की काही गोष्टी या अनुभवाच्या आहेत, शब्दाच्या नाहीत. आता दुसरा भाग असा आहे की त्यात शब्द काही कामाचाच नाही असं नाहीये. शब्द पण कामाचा आहेच ना. जसं काट्याने काटा काढावा तशी गोष्ट आहे. काटा त्रासदायक आहे, पण जो काढणारा काटा आहे तो आधीचा काटा काढण्यापर्यंत त्याचं सहाय्य आहेच. तसं माया कार्याची व्यावृत्ती करेपर्यंत शब्द सहाय्य करतोच ना. तसं जोपर्यंत भगवंताविषयीचं परोक्ष वर्णन आहे तिथपर्यंत तो आहे 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 असंच आहे. मग कसं आहे तर समचरण दृष्टी आहे किंवा अनंत आहे, अनादी आहे, जे जेवढं त्याचं सगळं वर्णन आहे या स्वरूपाने. म्हणजे नाही असं आहे असं सुद्धा आहेच जे वर्णन आहे ते सुद्धा. जसं अनंत हे नाव आहे तर अनंत नाव काय सांग, अनंत न तत्पुरुष आहे. अनंत म्हणजे काय, ज्याला अंत नाही. मग अंत नाही असा आहे असं आहे ना. पुन्हा मग नाही असा आहे असं जरी आहे सांगितलं तरी शेवटी नाही असाच त्याचा निश्चय लक्षात घ्या. कळतंय का नाही? माल नाही कळलं. एखाद्या विषयाचं निसंशय ज्ञान होण्याकरता माऊली फार चांगलं लिहितात. मी त्या IIT खरगपूरच्या वेबसाईटवर श्रीमद भगवद्गीता आणि त्याच्यावरच्या 19 टीका उपलब्ध आहेत. ते वाचा एकदा, मग ज्ञानेश्वरीला हात लावा. तोपर्यंत हात लावू नका, म्हणजे कळेल माऊलींचं वैभव काय. माऊली असं लिहितात, करतळावरी वाटोळा. पुढे काय लिहिलंय, डोल तू देखीजे आवळा तैसे ज्ञान डोळा दाऊती. हरिपाठात लिहिलंच आहे ना, करतळी आवळे तैसा हरी. पण त्यात गंमत काय झाली, आवळा हातावर जर ठेवला तर हाताला टेकलेली जी बाजू आहे ती अज्ञात आहे. मग तो दोष किंवा ती त्रुटी काढण्याकरता माऊलींनी लिहिलं डोलतू, हलणारा. म्हणजे खाली टेकलेली बाजू सुद्धा कधीतरी वर येईलच. म्हणजे आता त्या आवळ्याचा एकही अंश असा नाही जो अज्ञात आहे. मग हे अज्ञाताकडे ज्ञात करून घेण्याकरता व्यावृत्ती प्रधानतेने जेव्हा प्रवृत्ती होते तेव्हा शब्दच काम करतो. म्हणजे ही वस्तू ब्रह्म नाही हे कोण सांगणार, शब्दच सांगतो. म्हणून देव आहे असं सांगत असताना तोंडाने सांगावं की देव आहे. रज्जू सर्पाच्या भ्रमात दोन व्यक्ती आहेत. एक व्यक्ती जिला भ्रम झाला आणि एक व्यक्ती जिला भ्रम झाला नाही, यांच्यातला संवाद येतो. पाठ झाल्यावर ते निघाला, गेला तर रस्त्यात दोरी पडलेली होती. त्यांनी पाहिलं, त्याला साप वाटला, घाबरला, पळाला. दुसऱ्याला सांगितलं तिथं साप आहे. दोघं आले, दोघांनी येऊन पाहिलं तर त्याला साप दिसला नाही, त्याला दोरी दिसली. मग त्यांनी सांगितलं इथं दोरी आहे. इथे दोरी आहे म्हटल्यानंतर त्याला विश्वास बसला नाही. मग त्याने ती दोरी उचलली, त्याच्या हातात दिली. मग त्याने ती हातात घेऊन पाहिली. मग निश्चय झाला की अरे इथे तर साप नाही, इथं दोरी आहे. दोघं परत आले आणि मग आता चर्चा सुरू झाली की साप जर नव्हता तर दिसला कसा. त्यातला एक जण जो आहे त्याला सापाचा भ्रम झालाच नाही आणि एक जण जो आहे त्याला सापाचा भ्रम झाला, कारण रज्जूचं ज्ञान झालं नाही. मग आता चर्चा सुरू झाली. तर ह्यातला जो टप्पा हा आहे ना की इथे दोरी आहे, हा जो टप्पा आहे ना, त्याच्या डोक्यातला साप अजून जायचा आहे, पण ह्याला साप दिसलेलाच नाही. त्यांनी त्याला सांगितलं इथे दोरी आहे. हा टप्पा परोक्ष ज्ञानाचा आहे. जेव्हा त्याला ही दोरी आहे असं त्याला ज्ञान होईल तेव्हा आता अपरोक्षतेचा प्रवास सुरू झाला, पण अजून अदृढता आहे.
आणि जेव्हा ती हातात घेऊन पाहिली की ही दोरी आहे, आता झालं दृढ अपरोक्ष. आता शब्दाचं काम राहिलं नाही, आता अनुभव आला. म्हणून शब्दाचं काम हे परोक्ष पातळीवर आहे. म्हणून परोक्ष पातळीवर सांगताना देव आहे असं सांगितलं पाहिजे आणि तो परोक्ष नाही असा अनुभवला पाहिजे, अपरोक्षतेने अनुभवला पाहिजे. आचार्यांच्या त्या ग्रंथाचं नावच अपरोक्षानुभूती असंच आहे. अपरोक्षता याचाच अर्थ अनुभूती, अपरोक्षता याचाच अर्थ अभाव प्रतियोगीचाही अभाव, इतकी भावरूपता. गुरुवारे महाराजांचा आवडता शब्द आहे. प्राग अभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव, सामयिक अभाव या चतुर्विध अथवा पंचविध अभावाच्या प्रतियोगित्वाचाही ज्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे ते चैतन्य आहे. मग आता या एकेका अभावाचा विचार करा. प्राग अभाव हा अनादी शांत आहे, प्रध्वंसाभाव साधी अनंत आहे. मग प्राग अभावाचा शेवटचा क्षण, प्रध्वंसाभावाचा पहिला क्षण, ह्याच्यामध्ये भावरूपता आहे. म्हणजे ही भावरूपता कशी? प्राग अभावाच्याही सापेक्ष आणि प्रध्वंसाभावाच्याही सापेक्ष आहे. अभाव तर भावाच्या सापेक्ष आहेच, पण अभाव जर सांगायचा झाला तर मग शून्याचं संकट आहे मोठं. मग ते संकट नाही म्हणून ती भावरूपता आहे. मग ती भावरूपता सांगायची, अभावरूपता नाही हेही सांगायचं, आणि ती भावरूपता अभावाच्या सापेक्ष नाही हेही सांगायचं. तर ह्याच्यासाठी आहे असं सांगून थांबणं आणि नाही असा अनुभवणं हा एकमेव पर्याय आहे. काही लोकांना असं वाटतं की ही विसंगती आहे असं सांगायचं, नाही असं अनुभवायचं, ही विसंगती आहे, हा विरोध आहे. तर त्याचं उत्तर आहे, हा विरोधाभास आहे. विरोध असणं आणि विरोधाचा भास, आभास. आचार्यांनी फार सुंदर लिहिलंय, त्याचा आत्ता विस्तार करत नाही मी. पण साधारणतः अध्यासाचं किंवा आभासाचं लक्षण असं आहे की जे जसं नाही ते तसं दिसणं म्हणजे अध्यास, किंवा एकाचे धर्म दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणं म्हणजे अध्यास. मग देव जसा नाही तसा तो अनुभवावा असं आहे का? असं नाही. देव जसा नाही तसा सांगावा लागतो खरं तर. म्हणजे षड्गुणेश्वर्य संपन्नता सुद्धा सगुण निराकाराच्या ठिकाणी जरी सांगितली तरी वस्तुस्थितीनं चैतन्याच्या ठिकाणी सगुण निराकारता सुद्धा सांगता येत नाही. तो टप्पा आहे फक्त मधला एक. निर्गुण निराकारापासून सगुण साकारापर्यंत येताना लागणारा टप्पा आहे मधला, सगुण निराकार. पण म्हणून तो सगुण निराकार आहे का? तर तो तसाही नाही आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तो नाही असाच सांगितला पाहिजे, नाही असाच अनुभवला पाहिजे. पण आहे असं की जे जे भ्रमरूपतेने आपल्याला भगवत रूपाने दिसत आहे त्याची व्यावृत्ती करण्याकरता सांगितलं पाहिजे. आणि त्या सर्व पदार्थांची जी सत्ता आहे तीच सत्ता त्या शब्दाची आहे. साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होतो. जर सत्ता भिन्न झाली तर साधक बाधक व्यवहार होत नाही. काही लोकांना झोपताना उशाशी तांब्या भरून ठेवतात पाण्याला. आता त्यातलं पाणी कधी पितात पित नाहीत माहीत नाही मला, पण ठेवतात. एक माणूस असाच तांब्या भरलेला ठेवून झोपला. स्वप्न पडलं आणि स्वप्नात तहान लागली, भयंकर तहान लागली. मग तहानेने व्याकुळ झाला. तृषा लागली या जीवनाते ओढी, इतका व्याकुळ झाला. म्हणजे आता घोटभर जरी पाणी मिळालं तरी पुष्कळ पण मिळालं पाहिजे. आता पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उशाशी आहे, पण तरी त्याची तहान भागत नाही. याचं कारण पाणी त्याच्या शरीराच्या जरी शेजारी असलं तरी तो ज्या सत्तेत आहे त्या सत्तेत ते पाणी नाही, त्याची सत्ता भिन्न आहे. म्हणजे संगती करता त्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हणतो आणि स्वप्नाची प्रातिभासिक सत्ता म्हणतो. खरं तर जागृतीची सत्ता सुद्धा प्रातिभासिक आहे. आणि इतक्या प्रातिभासिक सत्तेच्या निश्चयाने जो संपन्न होतो त्याला ज्ञानी म्हणावं. म्हणून गुरुजींचं वाक्य असं आहे की स्वप्नात ज्याला स्वप्न आहे स्वप्न आहे असं कळतं तो ज्ञानी आहे. स्वप्नात स्वप्न कधीच कळत नाही स्वप्न आहे म्हणून. कधी कधी तर दीर्घ स्वप्न पडतात. आता नरक चतुर्दशीला गरम पाण्याने आंघोळ केली की दिवसात झोप येते आणि झोपतो माणूस. झोपला तर स्वप्न पडतं. कधी कधी दीर्घ स्वप्न पडतं. दीर्घ स्वप्न म्हणजे सगळ्याच दृष्टीने त्याची वरात निघते किंवा मिरवणूक निघते. त्यात हत्ती घोडे उंट अंबारी सगळं, आणि ती मिरवणूक 2 तास चालते.
पण असं असलं तरी त्याची सत्ता ही जागृतीमध्ये तिथलं काहीच कामाला येत नाही, त्याचप्रमाणे जागृतीतलं सुद्धा तिथं काही कामाला येत नाही. म्हणून सत्ता समान असेल तर साधक बाधक व्यवहार होतो. आता ज्या असत पदार्थांची व्यावृत्ती करायची त्यांची सत्ता आणि शब्दाची सत्ता समान आहे. म्हणून शब्दाच्या द्वारा असत पदार्थाची व्यावृत्ती करण्याकरता शब्दाचं सामर्थ्य चालतं. म्हणून आहे ऐसा देव, देव आहे असं सांगावं, कारण शब्दाची सत्ता आणि पदार्थांची सत्ता समान आहे. आता ज्या सत्तेमध्ये देव आहे खरा, त्या सत्तेमध्ये शब्द जाऊ शकत नाही. वैखरी कैसेरी सांगे, हा पांडुरंग कांतीमध्ये शब्दे वीण संवादू दुजे वीण अनुवादू हे तव कैसे निगमे परेही परते. पुढे काय, बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. अहो परावाणी सुद्धा जर तिथपर्यंत जात नाही तर वैखरी सांगू शकेल काय. म्हणून वैखरीच्या द्वारा किंवा कोणत्याही वाणीच्या द्वारा जेव्हा तो आहे असं सांगितलं जातं तेव्हा तो शब्द त्याच सत्तेमध्ये आहे ज्या सत्तेमध्ये त्या शब्दाचा व्यावृत्त करण्याचा पदार्थ आहे. मग त्या पदार्थाची व्यावृत्ती झाली की शब्दाचं काम संपलं. मग शब्द पुढे जात नाही. मग शब्द पुढे जात नाही याचाच अर्थ आतापर्यंत जसा सांगितला तसा तो नाही. हा झाला परोक्ष आणि अपरोक्ष असा विचार. आणि दुसरा विचार मगाशी सांगितलं तसं सगुण आणि निर्गुण. सगुण आहे असा सांगावा आणि निर्गुण अनुभवावा. सगुण हा शब्दाचा विषय आहे कारण सत्ता समान, आणि निर्गुण हा शब्दाचा विषय नाही कारण सत्ता भिन्न आहे. निर्गुण हा अनुभवाचा विषय. आता तो स्वर लावतो मी, बऱ्याचदा डोळे बंद करून नुसता स्वर ऐकलं तरी मन स्थिर होतं. मग तुम्ही काही म्हटलं पाहिजे, काही जप केला पाहिजे, काही बोललं पाहिजे असं नाही. शांत बसा, आनंद होतो. फक्त ऐकायचा स्वर किंवा स्वरही नसला, फक्त शांत बसला, आनंद होतो. हल्ली स्वस्थ बसवत नाही लोकांना. मग काहीच नसलं तर मग उखाळ्या पाखाळ्या काढत राहतात कोणाच्या तरी. मी असा अनुभव घेतो आहे की परमार्थ करणाऱ्यांची प्रवृत्ती सुद्धा निंदेमध्ये अधिक आहे. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा. आणि त्यातही दुर्दैवाची गोष्ट व्यक्तिनिंदेमध्ये प्रवृत्ती लक्षात घ्या. एक गृहस्थ दादांचं नाव घेऊन निंदा केली त्यांनी. मी म्हणला तुमची उंची किती, तुम्ही कुणाबद्दल बोलता, दादांचं कार्य किती मोठं आहे, कुणाबद्दल बोलतो आपण. मी त्यांना म्हटलं मला तुमच्या गुरूंच्या विषयी परंपरेविषयी काही अनादर असण्याचं कारण नाही, पण माझ्या परंपरेविषयी जर तुम्ही अनादर ठेवाल, चुकीचं बोलाल तर मला त्याचं उत्तर द्यावं लागेल. याचा अर्थ असा की शब्दाचा वापर सुद्धा कसा करावा हे फार महत्वाचं आहे. व्यावृत्ती करायची तर चुकीच्या गोष्टीची व्यावृत्ती केली पाहिजे. शब्दाचं जर सामर्थ्य आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आणि शब्दांचीच शास्त्रे यत्ने करू. काही ठिकाणी पाठे शब्दांचीच शस्त्रे. तर मग या शस्त्र या शब्दाचा अर्थ काय करायचा. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा असं आहे. तर त्या शस्त्र असा जर अर्थ केला त्याचा अर्थ काय केला पाहिजे. शास्त्र या शब्दाचा अर्थ ज्ञान. शास्त्र शेवटी काय सांगतं, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम प्रमाणस्य प्रमाणत्वम. तर शास्त्र तरी शेवटी काय सांगतं, आत्मरूप सांगतं. म्हणून शेवटी शास्त्र किंवा शस्त्र दोन्ही अर्थ जर केले तर शस्त्र असा शब्द केला तर ज्ञानशस्त्र असा अर्थ केला पाहिजे, ज्ञानरूपी शस्त्र. म्हणून शब्दाचं शस्त्र जरी करायचं तरी ते ज्ञानरूपाचं असलं पाहिजे. ज्या शस्त्राने दुसऱ्याला दुखावलं जाईल, दुःख होईल, अपमान होईल. म्हणजे मी तर इतका अपमान अनुभवला आहे सुंदर, काय विचारू नका. अहंकार गळून पडतो.
मग आता ह्याच्याशी काहीच संबंध नाही, पण सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला कधी असं वाटलं की आपल्याला अहंकार निर्माण झाला, तर त्याला उपाय काय? उपाय असा आहे की तलाठ्याच्या कार्यालयात जायचं आणि एक 7/12चा उतारा काढून आणायचा. अहंकारच संपतो, शिल्लक राहत नाही. मग आपण कोण आहोत हे दाखवूनच देतो तो. गुरुवर्य महाराज सांगतात, जे नसेल ललाटी ते लिहून दाखवितो तलाठी. आपल्या प्रारब्धातही नसेल तेही लिहून दाखवतो तो. सांगण्याचं तात्पर्य, शब्दाची मर्यादा जरी असली तरी शब्द सामर्थ्यवान आहे. शब्द ज्या सत्तेत आहे त्या सत्तेतल्या अचैतन्य, असत, अज्ञान अशा सर्व पद, अनानंद या सर्वांची व्यावृत्ती करण्याचं सामर्थ्य शब्दात आहे. आता ती जी आवरण आहेत ना, असत्वापादक, आभानापादक, अनानंदापादक, त्या अनानंदपादक आवरणाची फार गंमत आहे. अनानंदपादक आवरण कधी जातं तर ते ज्ञानाबरोबर जातं. गमतीशीर आहे. आता तो विषय नाही आपला म्हणून आता त्याचा विस्तार करत नाही. तर नाही ऐसा मनी अनुभवावा, तर तो अनुभवावा म्हणजे जसा शब्दांनी सांगितला जातो तसा तो नाही. म्हणजे पहिलं आपण पाहिलं परोक्ष अपरोक्ष, आणि दुसरं पाहिलं सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे सगुण साकार असेल किंवा सगुण निराकार असेल. प्रश्न असा आहे, निर्गुण निराकार तरी आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण निर्गुण निराकार म्हणण्यामध्ये सुद्धा शब्दाचं साह्य आहे. म्हणता येतो असा नाहीच आहे. पंचदशीत फार सुंदर लिहिलंय, फार सुंदर लिहिलंय. निर्गुण उपासनेचं प्रकरण आहे. तर निर्गुणोपासनेच्या प्रकरणात असं विचारलं की निर्गुणाची उपासना करायची कशी? ते निर्गुण ना. उपासना करण्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे, स्थूल सूक्ष्म काहीतरी आलंबन पाहिजे. आणि तो निर्गुण आहे, नुसता निर्गुण नाही, निराकार आहे. तर त्याचं ध्यान करायचं कसं काय? उपासना करायची कशी? तर त्यांनी असं लिहिलंय की निर्गुणाची उपासना करता येते असं नाही, आणि निर्गुणाची उपासना करता येत नाही असं नाही, असं कळणं हीच निर्गुणाची उपासना आहे. म्हणजे तो सगुण साकार नाही, सगुण निराकार नाही, किंबहुना निर्गुण निराकारही नाही, पण तो नाही असा नाही, असा अनुभवाला येणं असा तो आहे. म्हणून त्या आहे या म्हणण्याला आहे म्हणणंही कमीपणाचं आहे. इतका तो सद्रूप, भावरूप, परिपूर्ण असा आहे. असा अनुभवावा. अनुभवाची पातळी तुम्ही आता पहा, भारतामध्ये जे शिक्षण दिलं जातं, कुठलंही वैद्यकीय असेल, अभियांत्रिकी असेल, तर त्यातला दोष काय सांगतात लोक, म्हणजे मी नाही सांगत, लोक सांगतात की भारतामध्ये दिलं जाणारं आधुनिक शिक्षण हे काळाच्या मागे आहे. म्हणजे जेव्हा तो एखादा विद्यार्थी काही शिकून निघतो तेव्हा त्याच्यात 2 प्रकार. एक प्रकार असा की ज्याला 90% गुण आहेत, पण त्या 90%तलं त्याला 35% माहिती आहे. बरं, म्हणजे त्या 90%तला प्रश्नाचं उत्तर काय एवढं त्याला माहिती. आणि दुसरा विद्यार्थ्याचा प्रकार असा आहे ज्याला 35% गुण आहेत, पण त्याला 35%तलं 100% माहिती. आता हे काय प्रकारे त्याच्याकरता तिकडे त्या प्रक्रियेत गेलं पाहिजे म्हणजे कळतं. अभ्यास करताना मूळ संदर्भ ग्रंथ पाहण्याची सवय पाहिजे, लक्षात घ्या. मी अनेकदा गुरुवर्य महाराजांची अशी ध्यान लागलेली मुद्रा पाहिली की एकदा जर महाराज लिहायला बसले, मग हे स्वतः पाहिलेलं अनुभवलेलं आहे, 12-12 तासाची बैठक असायची, 12-12 तास सलग, आणि असा ढिगारा असायचा पुस्तकांचा, ग्रंथांचा. आणि गुरुवर्य महाराजांचं लेखन तुम्ही पहा, हस्ताक्षर आहे आपल्याकडे, तुम्ही पहा येऊन. 200-200 पानं सलग लिहायची, एकही शब्द खाडाखोड नाही, काट मारलेली नाही, वर खाली नाही, 200-200 पानं सलग. ती विचारांची एक शृंखला असते. आणि जेव्हा त्या विचार शृंखलेमध्ये आपण आज जातो ना, म्हणजे मी अनुभवलंय की समजा कुठे प्रवचन आहे, कीर्तन आहे, आणि त्यात आपल्या विचारांची एक शृंखला आहे, आणि त्या शृंखलेनुसार आपण काही विचार करतो आहोत, बोलतो आहोत, आणि मध्येच काहीतरी विक्षेप होतो. ती त्याला शुद्ध मराठीमध्ये तार तुटणं म्हणतात. किंवा हे ड्रायव्हर लोक असतात ना, ते घाटामध्ये गाडी चाललेली असते
आणि एखाद्याने एकदम येऊन जर ब्रेक दाबला समोर तर तो चिडतो. कशामुळे? तो म्हणतो माझा मोसम तुटला. तो मोसम तुटतो त्याचा. ते मोसम शब्द नाहीये खरा त्याचा शब्द आहे मोशन. त्या मोशन या शब्दाचा अपभ्रंश झाला मोसम. तर ती विचारांची गती प्रक्रिया अशी असते की मनुष्य त्याच्याशी तदाकार होतो, एकरूप होतो. चिंतने तद्रूपता. आणि ह्याच्यात दोन प्रकार. एक तद्रूपता आहे जी मुमुक्षुची आहे, ज्ञानी मनुष्याची, आणि दुसरी तद्रूपता आहे जी विषयासक्ताची. विषयासक्त सुद्धा तद्रूप होतो, उलट इतका तद्रूप होतो, पुढे आहे विषय तो. मला घड्याळाची फार भीती वाटते. भीती अशा अर्थाने वाटते, खरं तर प्रपंच हा वेळेमध्ये बांधलेला पाहिजे. मग प्रपंच करावा लागतो किंवा प्रारब्धात असेल तर घडतो, तर त्याला मर्यादेमध्ये ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ सकाळी 10 ते 5 अशी समजा कार्यालयाची वेळ आहे, तर 10ला 5 कमी असेपर्यंत किंवा 5 वाजल्यानंतर 5 मिनिटांनी तो विचार थांबला पाहिजे. आणि उरलेला सगळा वेळ परमार्थाचा विचार केला पाहिजे. पण घडतं असं की परमार्थाला मर्यादा आहे आणि प्रपंच अमर्याद आहे, अमर्याद. म्हणजे मी असं अनुभवलेलं आहे की 2 तास झाल्यानंतर लोक उठून जायला लागतात कीर्तनातून. 2 तास बसलो हेच उपकार झाले, अशा पद्धतीने. आता 2 तास बसण्यासारखं माझं कीर्तन नसतं, तो विषय सोडा. पण 2 तासाच्या मर्यादेमध्ये कीर्तनाला बांधावं हे दुर्दैव आहे. आता कसं आहे की एकंदरीत जग रहाटणीच्या मानाने प्रत्येक गोष्टीला काहीतरी काळाची मर्यादा पाहिजे म्हणून ती घातली. पण समजा काही 2 तासाचे 4 तास झाले, चाललं पाहिजे एखाद्या वेळी चालून घेतलं पाहिजे. कारण तो आता विषय समजायचा तर त्याच्या खोलात गेलं पाहिजे ना. विषय समजायचा तर त्याचं एक एक पीस काढलं पाहिजे, सूक्ष्मतेत गेलं पाहिजे. व्याकरण व्याकरोती इति व्याकरणम, प्रत्येक शब्दाचं विच्छेदन केलं पाहिजे. त्या शब्दाच्या अर्थछटा पाहिल्या पाहिजेत, योग्य अर्थ कोणता ते पाहिलं पाहिजे. मी ह्याच्याकरता थोडा विस्तार जर झाला तर थोडी मोकळीक पाहिजे. मग ती मी घेतोच, लक्षात ठेवा. आणि मी लोकांना सांगतो की आता मी बोलायला उभा आहे, याचा अर्थ मी जोपर्यंत शांत बसत नाही तोपर्यंत तुम्हाला ऐकणं आहे. म्हणून मी ते स्वातंत्र्य घेतोच, त्याबद्दल वाद नाही. पण ते सर्वांनी दिलं पाहिजे, सर्व ठिकाणी हे दिलं गेलं पाहिजे. आता ते कधी द्यावं? तर जर कीर्तनकार विषयाला धरून बोलत असेल तर द्यावं. म्हणजे विषय कुठला चालला, बोलणं कुठे चाललं, मग नाही, मग त्यांनी उलट तासाभरात संपवलं तरी हरकत नाही. मग जावई सासून शेंबूड ह्याच्यातच जर अडकायचं आहे तर मग काय, त्याला काय 10 मिनिटात संपलं तरी काय हरकत नाही. बरं, एवढं बोलून तरी प्रपंचाविषयी काही वैराग्य निर्माण होतंय का? किंवा हे टाकावं असं वाटतंय का? नाही वाटत. तर सांगण्याचं तात्पर्य, नाही ऐसा अनुभवावा. एक आहे शब्दाचा विषय आणि एक आहे अनुभवाचा विषय. शब्दाची विषयता परोक्षतेपर्यंत आहेच आणि अपरोक्ष अंशामध्ये अनुभवाची विषयता आहे. आवडी आवडी कलेवरा कलेवरी, वरिले अंतरी ताळा पडे. व्यक्ती तितक्या प्रकृती, जेवढी माणसं तेवढ्या आवडी. कुणाला काय आवडेल काय सांगता येत नाही. आणि आवडीचा संबंध काय ते सांगतो. दोन दृष्टीने आवड येते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचा दिठी करासी, असा एक आवडीचा संबंध आहे. की आपल्याला जे आवडतं तेच आपल्या मनात असतं, तेच आपण बोलतो आणि तेच आपण करतो. आता लोकांची परिस्थिती अशी आहे की लोक बोलतात, बोलून झाल्यावर म्हणतात मला असं म्हणायचंच नव्हतं. किंवा काही कोणी
काय झालंय, हे जे ऑनलाईन प्रकरण आहे सगळं, हे फार भंगार आहे. परमार्थाची आणि आयुष्याची विल्हेवाट लावण्याचं सामर्थ्य त्या तंत्रज्ञानात आहे. मग मी असं पाहिलं, मग माझ्या आयुष्यातला प्रसंग सांगतो अनुभवाचा. आम्ही योगसूत्राचं चिंतन करत होतो, पातंजल योगसूत्र, त्या लॉकडाऊनमध्ये 100, 150, 200, 500 आता लोक भेटतात मला, मी तुमचा विद्यार्थी, म्हणलं कधी पाहिलं नाही. ऑनलाईन यूट्यूब, तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय जेवत नाही मी. आता जेवायच्या आधी कधी ऐकतो माहित नाही आपल्याला. तर ते योगसूत्राचं चालू होतं चिंतन, आणि एकाचा ते कॅमेरा स्पीकर चालू राहिला, त्यातून फोडणीचा आवाज आला. मी त्यांना म्हणलं, तुम्ही योगसूत्राचं चिंतन फोडणी देत ऐकता आहात. योगसूत्राचं चिंतन ऐकताना तुम्ही किमान एका जागी स्वस्थ बसा, खाली आसन टाका, भले पद्मासन घालू नका, पण नीट बसा तरी शांत. आणि त्या दिवशी, त्या क्षणी माझा असा निश्चय झाला की याच्या पुढे आपण ऑनलाईन फिनलाईन काही करायचं नाही. मग आता हे लोक शूटिंग काढतात, ऑनलाईन करतात, करेनात का? मी करत नाही आणि करणार नाही, आयुष्यात मरेपर्यंत करणार नाही. कारण अनधिकार्यापर्यंत आपल्या जवळ असलेलं नेणं हा आपला अपराध आहे, लक्षात ठेवा. अशिष्याय न देयम, ही गुरुची कर्तव्यता आहे, लक्षात ठेवा. अनधिकार्याला जर ज्ञान देईल तर ते ज्ञानाचं अवमूल्य नाही. तुम्हाला जर एखादा ग्रंथ ऐकायचा तर समोर येऊन बसा, ऐका, काही अडचण नाही. बरं, ते जेव्हा ऐकतात ना तेव्हा तंगड्या वर करून ऐकतात, लक्षात ठेवा. आणि पुढे आपल्यावर तंगडी वर करायला मागं पुढं पाहत नाहीत. म्हणून हे सगळं चुकीचं आहे. आता हे कसं आहे, प्रवचन कीर्तन ते ऐकेनात का? पण एखादा ग्रंथ जर ऐकायचा, एखादं पांगत अध्ययन जर करायचं, तर ते ऑनलाईन वगैरे होत नसतं. हल्ली लोक आसनं ऑनलाईन शिकतात, प्राणायाम ऑनलाईन शिकतात. काय होतं त्यांचं तेही पाहिलं मी. आमच्या परिचयातल्या एकानी ते टीव्हीवर बघून केलं ते बसरिका, आणि पोटात गाठ बसली, अन्न पाणी बंद झालं, 19 दिवस अन्न पाणी गेलं नाही. शेवटी ऑपरेशन करावं लागलं, आणि त्या ऑपरेशनमुळे जी अधुता निर्माण झाली ती शेवटपर्यंत दुरुस्त झाली नाही. म्हणून योगाभ्यास हा गुरुच्या समोर बसून करण्याचा आहे, वेदांताचा अभ्यास गुरुच्या समोर बसून करण्याचा आहे. तंत्रज्ञानाचा हे जसा शब्द आहे ना तसं तंत्रज्ञान आहे, लक्षात ठेवा. शब्दाची एक मर्यादा आहे, तशी तंत्रज्ञानाची एक मर्यादा आहे. तिथपर्यंत ते वापरा, काही अडचण नाही. पण पुढे जेव्हा अनुभवाची पायरी आहे तेव्हा नाही ऐसा मनी अनुभवावा, ही जी पायरी आहे ना, ही तंत्रज्ञानाच्या शब्दाच्या आवाक्यात नाही तर तंत्रज्ञानाच्या आवाक्यात कशी असेल? समोरासमोर ये हृदयीचे ते हृदयी संक्रमित झालं पाहिजे. म्हणून आवड, दुसरा भाग त्यातला असा आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि भुलवी, न भुलवी तरी ते काही. आवड आणि लाजणं हे एका वेळी होत नाही. तर आवड आणि न लाजणं याचा अर्थ ज्याला जी गोष्ट आवडते तो त्या बाबतीत निर्लज्ज असतो असं नाही. आवड आणि लाजवी याचा अर्थ याचा धरीना अभिमान, करीना आपुले जतन, याला म्हणायचं आवड आणि लाजवी. मी हल्लीच्या लहान लहान मुलांना सांगतो की तुम्ही धोतर नेसा नेसू नका, हा विषय पुढचा आहे. 2 गोष्टी, पहिलं धोतर नेसता आलं पाहिजे. आता कितीतरी मुलं घालण्याचं धोतर घालतात, घालण्याचं, म्हणजे त्या धोतराला नाडा असतो. ते धोतर सोडा सोवळं, तर त्यातली सूक्ष्मता सांगतो तुम्हाला. त्याला पंचकच्छ किंवा षटकच्छ म्हणतात, त्याशिवाय त्याला धोतर किंवा सोवळं म्हणता येत नाही. असो, तर सांगण्याचं तात्पर्य धोतर नेसता आलं पाहिजे हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, धोतर नेसण्याची लाज वाटता कामा नये. एकदा काय झालं, गुरुवर्य महाराज 1974-75 सालची गोष्ट आहे, 73-74, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली, आणि त्या समितीमध्ये 26 सदस्य होते. त्याच्यामध्ये बरेच मोठमोठे मंडळी, ब्रह्मलीन सके नेवरगावकर, ब्रह्मलीन धुंडा महाराज, ब्रह्मलीन बाळासाहेब बारदे, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, अशी मोठमोठी 26 मंडळी होती. आणि ही सगळी मंडळी अशी चर्चा चालायची त्यांच्यात.
मूर्खांमधली चर्चा कशी चालते, त्याची एक मर्यादा आहे, ते ठरलेलं आहे की ह्यांच्यात हाच विषय असणार. तसं ज्ञानी मनुष्यांची चर्चा कशी चालते तर त्यांच्यात तोच विषय असतो. म्हणजे तुझं हे कसं तुझं ते कसं असं नाही कधी होत. म्हणजे मी फार जवळून ज्ञानी लोकांना एकमेकाशी बोलताना पाहिलंय. तुष्यंतीचं रमंतीचं ही जी अवस्था आहे ती पाहिली मी, की एक ज्ञानी दुसऱ्या ज्ञानाला भेटला ना, कितीतरी वेळा तर त्यांच्यातला संवाद हा मौनात असतो. लक्षात ठेवा, मौनात. ते दोघंही एकमेकांशी काही बोलत नाहीत, फक्त बघत राहतात आणि त्यांच्यातला संवाद पूर्ण होतो. मौनाची या मिठिया वाणिजे किंवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम असं चालतं. मग ते एकदा काय म्हणले, आपण एकटे एकटे जेव्हा फिरतो ना तेव्हा हे पॅन्ट घालणारी लोक आपल्याला हसतात, आपण धोतर नेसलं म्हणून. आता आपण सगळे धोतर नेसलेले, आता आपल्याला कोणी पॅन्ट घातलेला दिसला की आपण त्याला हसायचं. म्हणजे खरं तर असं आहे की भारतामध्ये पॅन्ट घालण्याची लाज वाटली पाहिजे, पण परिस्थिती अशी आहे की धोतर नेसायची लाज वाटते. कारण काय, आवड नाही. ती आवड ही कशी आहे तर कलेवरा कलेवरी, शरीरानुसार भिन्न आहे, प्रकृतीनुसार भिन्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं वरवरच आहे, आतमध्ये काही ताळमेळ नाही. ताळमेळ नाही याचा अर्थ असा, आता कालच लक्ष्मीपूजन झालं, तर लक्ष्मीपूजनाला आपल्याकडे वह्यांची पूजा करतात आणि त्या वहीमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे कीर्द किंवा रोजमेळ, दुसरी आहे खतावणी आणि तिसरं 13 पत्रक. रोजमेळ किंवा कीर्द जे असते ते जगद्गुरु तुकोबार यांनी लिहिलंय की खतावणी कशी, कीर्द कशी कशी लिहावी, सगळं लिहिलंय. तर कीर्द अशी आहे की रोजचा जमा खर्च लिहिला जातो, जमा आणि नावे असं लिहिलं जातं आणि शेवटी शिल्लक काढली जाते रोज. खतावणी अशी असते की त्या त्या खात्याचे पैसे त्या त्या खात्याला टाकले जातात. आणि 13 पत्रक असं असतं ज्याला आपण ऑडिटची बॅलन्स शीट म्हणतो, तसं 13 पत्रक असतं की सगळ्या खात्यांचा एक एक आकडा वर्षाच्या शेवटी काढणं, असं ते 13 पत्रक आहे. तर हे रोजमेळ जी आहे ना, त्या रोजमेळीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर तिथे जी आपण शिल्लक लिहितो, दिवसाच्या सुरुवातीला शिल्लक लिहितात, ती शिल्लक आणि त्या गल्ल्यामध्ये असलेले पैसे यांचा ताळमेळ बसला पाहिजे. वहीत लिहिले 10,000 आणि गल्ल्यात 9,000, याचा अर्थ हे काय चुकलं गणित काहीतरी. गुरुवर्य महाराजांनी ब्रह्मलीन विठ्ठल बुवा मोठे बुवा त्यांची गोष्ट गुरुवर्य महाराज सांगतात की मोठ्या बुवांच्या खोलीतला दिवा चालू, याचा अर्थ अजून हिशोब व्हायचा. कितीही वाजले तरी जोपर्यंत हिशोब लागत नाही तोपर्यंत झोपायचं नाही, अशी त्यांची सवय होती. आणि हिशोब लागला की मग झोपायचं. तर तो हिशोब लागणं म्हणजे काय तर तो ताळमेळ. तर तो ताळ पडत नाही आपला. त्याचं कारण काय, आपली आवड वेगळी खरी, आपण दाखवतो वेगळी. म्हणजे कितीतरी लोक सांगतात आम्हाला कीर्तन द्यायला आवडतं असं म्हणतात, पण ते आवडत नाही. लक्षात ठेवा, ते काय आवडतं ते त्यांना विचारा. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आवड ही गोष्ट अधिकार सांगते. कोणाचा अधिकार काय तर ह्याच्यासाठी प्रश्न विचारायचा, तुमची आवड काय ते सांगा. जे आवडतं ते अधिकार सांगतं. बरं, आवड कशी ओळखायची तर त्याला एक सोपा उपाय सांगतो. म्हणजे मी कोण सांगणार, पण सांगतो. माझ्या सद्गुरूंकडून आलं तसं सांगतो बघ. की आपल्या खोलीचं दार बंद करा, मांडी घालून बसा आणि डोळे बंद करा. डोळे बंद केल्याबरोबर पहिल्यांदा जी वस्तू आपल्या समोर येईल ती आपली आवड आणि अधिकार सांगते. पहिली गोष्ट जी पहिल्यांदा दिसेल ती. आता गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे की बऱ्याचदा उघड्या डोळ्यांनी नको ते दिसतं, पण डोळे बंद केलं तर नको नको ते दिसतं. म्हणजे उघड्या डोळ्यानेही पाहू नये, ते डोळे बंद केल्यावर दिसतं. याचं कारण त्याच्या मागे ती आवड आहे. आपण त्याचं चिंतन करतो म्हणून दिसतं. ज्याचं आपण चिंतन करत नाही ते मनी वसे ते स्वप्नी दिसे, मनी न वसेन स्वप्नी दिसे, असं काय शास्त्रकार काय कळत नाही का त्यांना.
शास्त्रकार म्हणजे कोणतेही शास्त्रकार हे आपला अनुभव घेऊ शकतात, आपण त्यांचा अनुभव घेऊ शकत नाही असं आहे. कारण आपला अनुभव काही न्यून आहे. जो जो अनुभव सांगायचा आपला तो सगळा आहे ऐसा या वर्गवारीतला आहे, आणि त्यांचा जो अनुभव तो नाही ऐसा आहे. म्हणून तो अनुभव घ्यायला त्यांच्या योग्यतेला गेलं पाहिजे. आपला अनुभव कोणी घेऊ शकतो, आपला म्हणजे माझ्यासारख्याचा. त्याला एक दृष्टांत सांगतात. अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटी, रडे मागे तुटी हर्ष योगे. अपूर्वता ही दोन प्रकारची आहे. एक अपूर्वता म्हणजे पूर्वी न केलेलं, न सांगितलेलं, न पाहिलेलं, याला अपूर्व म्हणायचं. आणि अपूर्व याचा अर्थ ज्याच्या पूर्वी आहे. तुम्हाला जर एखाद्याला अज्ञानी म्हणायचं असेल तर काय म्हटलं पाहिजे? तुमचं ज्ञान अपूर्व आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या पूर्वी आहे असं तुमचं ज्ञान आहे, असाही त्याचा अर्थ होतो. म्हणून अपूर्वतेमध्ये दोन्ही दृष्टीने इथे जी अपूर्वता सांगितली, पूर्वी न झालेली भेट अशा दृष्टीने, किंवा ज्याच्या पूर्वी आहे अशी. काय होतं? तुटी रडे आणि योगे हर्ष. जेव्हा एकमेकापासून दूर जातात तेव्हा रडतात, आणि जेव्हा भेटतात योग होतो तेव्हा त्यांना आनंद होतो. श्रीमद भागवतामध्ये ती गोष्ट आली आहे. मला सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा गोष्टी नीट सांगता येत नाहीत. गोष्टींचे संदर्भ चुकतात, नावं चुकतात, पण तात्पर्य लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून नियम सांगतो, तात्पर्यम पकडतव्यम आणि बाकी सगळं सोडून देतव्यम, असा नियम आहे. कोणाचं नाव काय आहे आणि तो किती साली म्हणून मी इतिहासाचा अभ्यास करत नाही. त्याला अनेक कारण आहेत, त्यातलं हे एक कारण की इतिहासाचा अभ्यास ज्याला करायचा त्याला तारीख, वार, वेळ, नावं हे व्यवस्थित लक्षात पाहिजे. म्हणजे या तारखेला इतक्या वाजता इथून हे निघाले, तिथे जाऊन पोचले, असं डोक्यात पक्क पाहिजे. एका माणसाने मोठी कादंबरी लिहिली 500 पानांची, आणि प्रकाशन झालं. प्रकाशन झाल्यावर पहिल्या पानावर लिहिलं होतं मोठ्या अक्षरात की इथून हे राजे निघाले. शेवटच्या पानावर लिहिलं इथे पोचले, आणि मध्ये फक्त तुगडुक 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 एवढंच लिहिलं होतं. तर ते निघालेले पोचले एवढंच महत्वाचं आहे. तात्पर्यम पकडतव्यम असं आहे. सवयीने असं आहे की एका अभंगावर कमीत कमी 2 तास चिंतन चालतं, असं सवयीने आहे ना. म्हणजे मला फार येतं असं काही नाही, पण त्या अभंगाचा विस्तार करण्याची जी सवय नेहमीची, ती एका अभंगाचा 2 तास अशी सवय. आणि आपल्याला फार लांब जायचं आहे आणि वेळ फार थोडा आहे. तुका म्हणे एके कळते दुसरे, बरियाने बरे आहाचे आहाच. म्हणजे खऱ्यावरून खरं कळतं, खोट्यावरून खोटं कळतं. किंबहुना असं आहे, त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला, खऱ्याला खरं कळतं आणि खोट्याला खोटंच कळतं. म्हणून शब्दाची मर्यादा त्याला तेवढंच कळतं, आणि त्याच्या पुढचा अनुभव त्याला तेच कळतं. हेची माझे चित्ती राहो आता भावप्रीती, विठ्ठल सुषुप्ती जागृती स्वप्नासी. हे भगवंता, आता फक्त माझ्या चित्तामध्ये तुझ्याविषयी प्रीती उत्पन्न व्हावी, आणि माझ्या जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये तूच असावास. आता त्यात पुष्कळ विस्तार आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती हे ढोबळ,
त्यातले 3 उपप्रकार, अशा 9 अवस्था. जाग्रत 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 स्वप्न, जाग्रत सुषुप्ती, सुषुप्ती सुषुप्ती, सुषुप्ती जाग्रत, सुषुप्ती स्वप्न, स्वप्न स्वप्न, स्वप्न जाग्रत, स्वप्न सुषुप्ती. आणि या सगळ्याचा विस्तार पुष्कळ मोठा आहे. पण माझ्या या सर्व अवस्थामध्ये केवळ विठ्ठलच व्याप्त आहे. विठ्ठलाशिवाय कुठेच काहीच नाही. आणिक नाही मागणे राज्य चाड संपत्ती धने, जिव्हे सुख तेणे घेता देई नाम तुझे, घेता देही नाम तुझे. माझं काहीच मागणं नाही. नलगे मुक्ती धन संपदा, किंवा नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तसं भगवंता तुझ्या नामाचं महात्म्य फार मोठं आहे. भगवंताच्या नामामध्ये जो रमतो, रममाण होतो, किंवा भगवंताच्या नामभक्तीचा जो आनंद अनुभवतो, असा महात्मा ज्ञान झालं तरी असमाधानी राहतो. एवढा त्या ज्ञानामध्ये भक्तीचा आनंद न देण्या इतकं ते ज्ञान आहे. इतकं भक्तीचा आनंद मोठा आहे. बरेच लोक विचारसागर सांगायला लागलं की म्हणतात नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, असं लिहिलंय. अहो, ते नको ब्रह्मज्ञान हे प्राप्तिपूर्वक निषेध, हे लक्षात ठेवा. गुरुवर महाराज एक दृष्टांत सांगतात. एखादा माणूस 2 दिवस जेवला नाही, त्याला जेवायला वाढलं, नको म्हणतो का? येऊ द्याच म्हणतो तो. मी येऊ द्या म्हणजे येऊच द्या. नाही कधी म्हणेल जेव्हा पोट भरेल, आता नको. तसं ते प्राप्तिपूर्वक निषेध आहे. आधी ब्रह्मज्ञान होऊ तर द्या. मी पखवाज लागला नाही हे कोणी सांगावं? ज्याला लावता येतो त्यांनी सांगावं. एकदा गेलो आम्ही एके ठिकाणी, त्या वाजवणाऱ्याने सांगितलं मला, म्हणलं काल अमुक अमुक कीर्तन होतं. ते म्हणले स्वर बरोबर नाही पखवाजाचा. म्हणलं मी उचलला, नेऊन ठेवला समोर, लावा. ते म्हणले नाही, जाऊ दे, आजच्या दिवस राहू दे. कारण लावता येत नव्हता. तर स्वरात नाही हे कोणी सांगायचं? ज्याला लावता येतो. स्वर कोणी सांगावा? ज्याला तो कळतो. पण ज्याला जे कळतं तो कधीच हे सांगत नाही की मला हे कळतं. वळंबा आहे. वळंबा, एखादा गवंडी जर म्हणाला मला वळंबा कळतो, तर पक्क लक्षात ठेवायचं त्याला वळंबा कळत नाही. वळंबा कळतो कशावरून? त्याची भिंतच सांगते की हा वळंब्यात आहे. त्याचं काम सांगतं. तसं जो सांगतो मला स्वर कळतो, पक्क लक्षात ठेवा त्याला काही कळत नाही. ते काळ, काम आणि वेग असं गणित असतं. तर आपलं ते काय गणित बसत नाही. जितका काळ आहे, जितके अभंग सांगायचे, तर त्याला जितका वेग पाहिजे. कुठल्याही कामाची एक गती निर्धारित असते. त्यापेक्षा कमी गतीतही चालत नाही. माऊली लिहितात ना, आटू पण चालत नाही, वेगू पण चालत नाही. ते त्याच लयीत चाललं पाहिजे. आणि त्या लयीत एवढं आटपणं अवघड आहे. त्याच्यात तुम्हाला गणित सांगतो. आता काय झालं, एक माणूस गेला डॉक्टरकडं, वैद्याकडं, आणि तो म्हणला मला फार त्रास होता, असं होतं तसं होतं. ते म्हणले असं कर, रोज 5 किलोमीटर चालत जा. मग तो पाहिला महिनापर्यंत, म्हणला काहीच फरक पडला नाही. ते म्हणले तसं नाही, एका गतीत चाललं पाहिजे, एका लयीत चाललं पाहिजे, तर फरक पडेल. आता ही पृथ्वी फिरते, ती एका लयीत फिरते, लक्षात ठेवा. तिची लय जर बिघडली तर आपण काही अब्ज प्रति किलोमीटर तास वेगाने फेकले जाऊ. ती फक्त फिरायची थोडी हळू झाली तर. ती एका विशिष्ट लयीत चालते, गतीत चालते, म्हणून आपलं सगळं बरोबर चाललंय. तसं ह्याला एक लय गती पाहिजे, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हे एक एक चरण फार विस्तृत आहे. तुझे रूप सर्वा ठाई देखे ऐसे प्रेम देई, ठेवा वाहा पायी अनुभव चित्ताचा, जन्म मरणाचा बाध समूळून तू टोकंद, लागो हाची छंद हरी गोविंद वाचेसी. ज्यावेळी भगवंताच्या नामाचा वाणीला छंद लागतो, माणसांना छंद असतात पण नको ते असतात. हल्ली लोक काही लिहितात. एकाने काय लिहिलं, छंद केला पण वाया नाही गेला. अरे काय हे काय, असं थोडी चालतं. असा नाही विषय तो. छंद हा पाहिजे भगवंताच्या नामाचा पाहिजे.
आणि तो छंद कसा, त्याचा परिणाम काय? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही. अशा अवस्थेला तो छंद प्राप्त करून देतो. एका व्यक्तीने नाटाच्या अभंगावर PhD केली, तर त्यांनी नाट या शब्दाचा अर्थ नाद असा केला. नाद, तर नाट या शब्दाचा अर्थ आहे छंद. आणि छंद म्हणजे हा भगवन नामाचा छंद. ज्या अभंगातून विस्तृत प्रतिपादन केला त्यांचं नाव आहे नाटाचे अभंग. तसं या भगवंताच्या नामाचा मला छंद लागो, माझ्या वाचेला छंद लागो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. त्या भगवंताच्या नामाच्या छंदाने वाणी अनावर होते, तसा मला छंद लागो. अवघे कोंदाटे चैतन्य काया पालटे दर्शने, अवघे कोंदाटे चैतन्य जीव शिवखंडन होय तरे चिंतिता. आता इथे बघा, जीवखंडन होतं ठीक आहे, शिवखंडन कसं काय? तर त्याच्याकरता बाध सामानाधिकरण्य नावाची जी प्रक्रिया आहे ती पाहिली पाहिजे. बाध सामानाधिकरण्यामध्ये ज्याप्रमाणे जीव हा आपल्या उपाधीचा परित्याग करतो, त्याप्रमाणे ईश्वराच्या उपाधीचाही परित्याग करावा लागतो. आणि कूटस्थानी ब्रह्मचैतन्याचं एकदेश स्थितत्व, एकत्व, सामानाधिकरण्य, त्याचं नाव आहे मुख्य सामानाधिकरण्य. आणि जीव ईश्वराचं जे सामानाधिकरण्य त्याचं नाव आहे बाध सामानाधिकरण्य. तर हे बाध सामानाधिकरण्य इथे प्रतिपादन केलं. तुका म्हणे याची भावे, आम्ही झालो तुझ्या नावे, सुखे होत जन्मे भलते याती भलतेसी. भले आम्हाला कुठं का जन्म मिळेना, कुठल्या यातीमध्ये कुठे का जन्म मिळेना, पण भगवंता तुझ्या नामाने मात्र आम्ही धन्य झालो, सुखी झालो. म्हणजे खरं तर असं आहे की आता जन्म मरण नाही, पण त्या नामाविषयीची आवड, तो छंद इतका प्रिय आहे की कोणताही जन्म मिळाला तरी हरकत नाही, पण भगवंता तुझ्या नामाचा आम्हाला छंद होऊ दे, छंद प्राप्त होऊ दे. मौन का धरिले विश्वाच्या जीवना, उत्तर वचना देई माझ्या, तू माझे संचित, तूची पूर्वपुण्य, तू माझे प्राचीन पांडुरंगा, तू माझे सत्कर्म, तू माझा स्वधर्म, तूची नित्यनेम नारायणा. या सगळ्याचा भाव काय? भाव असा आहे की ज्यावेळी गती वाढली की असं व्हायला लागतं बघा. ज्यावेळी निष्काम कर्म केलं पाहिजे, तेव्हा त्या निष्काम कर्माची पहिली अट आहे ते कर्म विहित असलं पाहिजे. मी निष्काम शिवी देतो असं चालत नाही. असे महात्मे पाहिले मी. हा म्हणलं शिव्या कस काय? म्हणले निष्काम. मनात काय नसतं आपल्या, म्हणले शिवी निष्काम नसते हो. निष्काम भगवन नाम घेता, निष्काम सेवा करा. तसं इथे जरी भगवंताला सर्वस्व दिलेलं असलं तरी जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णनासाठी ज्या शब्दांना उचललं ते शब्द पहा. हे सर्व शब्द विहित कर्मातले, एकही निषिद्ध नाही त्यातलं. सत्कर्म, स्वधर्म, नित्यनेम हे सगळं तू आहेस. त्यातली एक सूक्ष्मता आहे. नित्यनेम का करावा? तर नित्यनियम केल्याने पुण्य मिळत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. पण नित्यनियम केला नाही तर पाप लागतो. म्हणून नित्यनियम पाप लागू नये म्हणून करायचा, पुण्य मिळावं म्हणून करायची गोष्ट नाही. म्हणून विहित कर्म भगवदर्पण बुद्धीने करणं म्हणजे भगवंताची खरी शरणागती आहे. कृपावचनाची वाट पाहत असे, करुणा मोरसे बोला काही, तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा, बोला सर्वोत्तमा मज सवे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित. बोलणाऱ्याचं काही विकलं जातं असं म्हणतात ना, तसं आहे ते. आले ते उत्तर बोलो स्वामी सवे, धीट नीट जीवे होऊन या, तुका म्हणे मना समर्थाशी गाठी, घालावे ही मांडी थापटोनी. जेव्हा केव्हा आपण एखाद्या सद्गुरूंकडे शरणागत होतो तेव्हा त्या शरणागतीचा प्रकार काय, गुरूंसमोर कसं बसावं. आता परवा एकाने विचारलं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेने सेवया, याच्यावर विचारलं
की परिप्रश्न म्हणजे प्रश्न विचारणं. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारलाय काय बरोबर आहे का म्हटला. अहो म्हणले प्रश्न विचारला म्हणजे असं कसं, असं नाही. ते प्रश्न या शब्दाचा अर्थ आहे शंका आणि समाधान. प्रश्न विचारण्यामध्ये असं का केलंस तू, असा प्रश्न असतो. विचारसागरामध्ये जी भाषा आहे शिष्याची, की कृपा करून याचे समाधान सांगावे, हा प्रश्नच आहे, पण याला शंका म्हणतात. तसं इथे समर्थाकडे गेल्यानंतर कसं बसावं, कसं बोलावं, आणि त्यांना तसं शरण गेल्याने, बोलल्याने आपल्याला जे वाटतं. मी गुरुवर्य महाराजांकडे जे पहिल्या फळीत विद्यार्थी शिकले त्यातल्या एका विद्यार्थ्याने अनुभव सांगितला की काही वेळा असं व्हायचं की आम्हाला रात्री 2 वाजता शंका यायची. 2 वाजता, रात्री 2 वाजता शंका यायची. मग काय करायचं, तर गुरुवर्य महाराजांच्या खोलीच्या वाळ्याचा पडदा होता आणि त्याच्या बाहेर तिथून जायचं आणि वाजवायचं जोरात, धाड 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 धाड. मग उठायचे महाराज, मग काय रे बाबा काय झालं, काही नाही, शंका आली, चला बसा. पाठ सुरू व्हायचा. कधी, रात्री 2 वाजता. आणि तो पाठ कुठपर्यंत चालायचा, जोपर्यंत शंका निवारण होत नाही तोपर्यंत. मग समजा सकाळचे 6 वाजली तर पाठाची लोक त्या शंका निरसनात येऊन बसायची आणि तेच ऐकून जायची पाठ म्हणून. असा पाठ चालायचा. याला शंका समाधान म्हणतात. अशा पद्धतीने गुरूंना शरण जाऊन आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. भरताराशी भार्या बोली गुजगोष्टी, मज आईसी कष्टी नाही दुजी. आता याचा पुष्कळ लोकांनी अर्थ दिला आहे किंवा पुष्कळ लोकांनी सांगितला आहे. तो असाच लिहिला की बायको नवऱ्याला म्हणते की तुम्ही काय आता एकत्र राहू नका, माझं ऐका, हे करा. अरे काय बाबा, कोणी लिहिलंय ते, एवढं वरपंग नाही आहे. तर त्यातली एकच गोष्ट सांगतो, म्हणजे अभंगाची संगती लागेल सगळी. त्या भार्येचं नाव आहे अविद्या. सगळी संगती लागते पुढची. मग ती जे जे सांगते ना ती सगळी तशीच संगती आहे. आत्मस्वरूपापासून दूर हो सांगते ती, आत्मस्वरूपाजवळ राहू नको म्हणते. आणि आपण इतके कामाच्या आहारी गेलो की तिने सांगितलं आपण ऐकलं. आपण म्हणतो ना मी देह आहे, विषयात सुख आहे, आणि ते विषयात सुख आहे म्हणतो, ह्याचाच अर्थ त्या अविद्यारूपी पत्नीच्या आहारी गेलो. आणि त्या अविद्यारूपी पत्नीने काय केलं, तुझी जन्मदात्री आई ती मला शिव्या घालते म्हणते. पुढे आहे विषय सगळा. अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळण करीती सर्व. जुळी तसा तुम्ही खाती येर चोरे. तुम्ही मिळवता आणि बाकीचे खातात, सगळे चोर आहेत. माझी तव पोरे हळहळती. हिची पोरं कोण, अविद्येची पोरं. अहम अध्यास, मम अध्यास, हे हळहळतात. तुम्ही त्या गुरुरूपी आईकडे जाता आणि ती गुरुरूपी आई माझ्याबद्दल काही बोलते, ही नाहीच आहे, ही खोटीच आहे असं म्हणते का नाही, हिला घालं असं सांगते की नाही. म्हणून ती सासू म्हणजे गुरुरूपी माता, तिच्याविषयी ती तक्रार आहे अविद्येची. अशी संगती आहे त्याची. आता हे एक 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 विस्तार करायचा तर पुष्कळ खोलात गेलं पाहिजे, पण मला ते खुणवायला लागलंय आता. पुढं ती म्हणते सदा दुष्ट बोली. सदा दुष्ट बोली सोसवेना. ती सदा दुष्ट बोलते, इतकं दुष्ट बोलते की मला सहन होत नाही. म्हणजे सद्गुरूंच्या उपदेशाने अविद्या टिकू शकत नाही, इतकं त्या उपदेशाचं सामर्थ्य. दुष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी, नांदो मी संसारी. आता हे नंद काय जाऊ नणंद वगैरे जे आहेत ना, काय म्हणतात ते, आता नाती भीती एवढी कळत नाहीत मला. काय काय म्हणतात ते, ह्याला नवऱ्याच्या बहिणीला नणंद आणि भावाला दीर. तर हे दीर नणंद कोण आहेत, हे विवेक वैराग्य श्रद्धा हे सगळे नातेवाईक आहेत, जे गुरूंच्या उपदेशाने, त्या गुरुरूपी मातेच्या उपदेशाने सगळे आपल्या नात्यागोत्याचे झाले. असे सगळे ते विवेक वैराग्य समाधी षटक असे सगळे आहेत. तर ते म्हणते ते काय खरं नाही, ते सगळे माझा द्वेष करतात. भावा धीर काही धड हा न बोले, नांदो कोणा खाले कैसी आता. माझ्या अंग संगे तुम्हा विश्रांती, मग धड गती नाही तुमची. तुम्हाला जेव्हा विश्रांती पाहिजे ना तेव्हा तुम्ही माझ्याचकडे जा. त्या अविद्येचं स्वरूप खरं अभिव्यक्त होतं निद्रेमध्ये. साचची पुढती विरा,
जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. मग या निद्रेकडे तुला यावंच लागतंय. अविद्याच ना निद्रा. तिला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. का नाही म्हणता येत? कारण जागृतीत जातो. किंवा त्याच्याही पेक्षा बारकाईने जर सांगायचं तर निद्रेमध्ये जरी आत्मसुखाचा अनुभव येत असला तरी आत्मरूप आवृत आहे, अज्ञानाने आवृत आहे. म्हणून तिथे ती सांगते की माझ्याकडे तुला यावंच लागणार. अनेक प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. मराठीमध्ये त्याला थर्ड डिग्री असं म्हणतात. थर्ड डिग्री अशा शिक्षा देतात. ते बर्फावर झोपून हाणतात. किंवा तो सचबोल पट्टा असतो, सचबोल पट्टा असा जाड पट्टा असतो एक गिरणीचा, त्याच्यावर लिहिलेलं असतं नेहमी खरे बोलावे. आणि तो तिथे खुंटीला लावलेला असतो. आणि ते वाचायला देतात त्याला, हे काय लिहिलं वाच जरा. तो वाचतो नेहमी खरे बोलावे. मग बोलेपर्यंत हाणतात. त्याला मराठीमध्ये हाग्या मार म्हणतात. आधी हागेपर्यंत मारायचं, पुन्हा का हागला म्हणून मारायचं, त्याला म्हणतात हाग्या मार. असा हाग्या मार देतात, लक्षात ठेवा. पण असे बरं का, ज्याला संसाराची आवड आहे ना, त्याला काय वाटत नाही त्या हाग्या मारायचं, आनंदाने खातो. ते निर्ढावलेले चोर असतात बघा, काही निर्ढावलेले, किती हाणा काही वाटत नाही त्याला. ते काय पुयपंकीचे किडे चिळसी घेती, उकडोनी नवमांसवरी जन्मजन्मोनी मरती. मातेच्या उदरकुहरी पुचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी नवमांसवरी जन्मजन्मोनी मरती. त्याला वाईट थोडं वाटतं, आनंद वाटतो. विषयाच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होऊनही जर आसक्ती सुटली नाही तर ती सुटणार नाही. कितीही जन्म घ्या, कितीही प्रयत्न करा, सुटणार नाही. ती अविद्या अशीच करते की माझ्याकडे तुला यावंच लागणार. तर त्या थर्ड डिग्रीच्या झोपेत एक शिक्षेमध्ये एक शिक्षा अशी आहे, झोपू द्यायचं नाही. झोप आली की पाणी टाकायचं, झोप आली की उभं करायचं. नंतर नंतर असं होतं की माणसाचे डोळे आपोआप मिटू लागतात, पण तरी झोपू द्यायचं नाही. परिणाम शेवटी तो खरं सांगतो, मान्य करतो, कबूल करतो. म्हणून ती निद्रा सांगते, ती अविद्या सांगते माझ्याकडे तुला यावंच लागेल. परिणाम तुमकते जीव मुठी धरुनी परी तुम्ही अजूनही न धरा लाज, वेगळे निघता संसार करीन. तू आत्मरूपापासून वेगळं निघ. मी देह आहे म्हण, मी संसार करीन. विषयात सुख आहे म्हण, मी संसार करीन. मी ब्रह्म आहे म्हणू नकोस, मी आत्मा आहे म्हणू नकोस, तर मी संसार करीन. नाही तरी प्राण देते आता. तुका म्हणे झाला कामाचा अंकित, सांगे मनोगत तैसा वर्ते. कामाचा अंकित कांते ते प्रार्थित. एकदा कामाचा अंकित झाला, त्या अविद्येला शरण गेला, मी देह आहे म्हणू लागला. तू का हो दुश्चित निरंतर, माझी माय बापे बंधू बहिणी तुझं करीती क्षीण त्यागीन मी. तेवढंच पाहिजे आपल्याला. विवेक नकोच आहे, वैराग्य नकोच आहे. 12चे 12:15 झाले तर सहन होत नाही जेवायला. मी अशी माणसं पाहिली, इतकी रागीट माणसं पाहिली की ताट वाढायला जर 5 मिनिट उशीर झाला तो वाढलेलं ताट फेकून देणारे पाहिले. त्या अन्नाचा कधी अपमान करू नका, लक्षात ठेवा. अन्नासाठी 10 दिशा अशी म्हण आहे मराठीत. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचा अपमान करू नये. मला आईसाहेब सांगतात नेहमी की राग आला ना कशावरही काढावं, पण अन्नावर राग काढू नये कधी, भरलेल्या ताटावरून उठू नये कधी. कारण त्या अन्नामध्ये साक्षात परमेश्वर राहतो. पण जो कामाचा अंकित होतो, या अज्ञानाचा अंकित होतो, अविद्येचा अंकित होतो, त्याला हे नकोच वाटतात. मायबाप बंधू भगिनी हे नको, तू सांगशील तसं करतो. इतकं म्हणतो, त्यांचे जरी तोंड पाहे न मागुता. विवेकाचं पुन्हा तोंड पाहणार नाही मी. बरोच आहे ना. माऊली लिहितात, अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. आणि ह्याला काय पाहिजे, ह्याला अविवेकच पाहिजे. मी पुन्हा विवेकाकडे बघणार नाही म्हणतो. तरी मग हत्या घडो तुझी, मग मला तुझ्या हत्येचं पाप लागू दे. सकाळी उठून वेगळा निघेन वाहतो तुझी आण निश्चयसी. खरं तर असं आहे, उठला याचा अर्थ जागा झाला तर तो आत्मरूपाकडे गेला पाहिजे. पण तो म्हणतो सकाळी उठलो की ह्यांना सोडतो.
म्हणजे या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी असं आहे ना. आणि काय पुढे, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे हीच भाव आहे. तो म्हणतो मी जागा होतो मग ह्यांना सोडतो. मग खरं तर तो आत्मस्वरूपाच्या दृष्टीने झोपतो. जागे बाहेर त्याची सुरुवात काय, आत निजेले बोल बोल बोलणे बोले, जागे बाहेर आत निजेले, जैसे घरात घरकुल केले, नेणो अंधार ना उजडले गा, वासुदेव करीतो काय वा. ते भजन जो करतो ना, लक्षात घ्या, त्यांनी प्रवचन सुद्धा करू नये. एक टाळ घ्यावा आणि शांत भजन करत राहावं. त्याच्यात जो आनंद आहे आणि सांप्रदायिक भजन पाहिजे. आता ह्या चांगल्या चांगल्या चालींची सुद्धा वाट लावून टाकतात. हे ह्याच्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणतात, म्हणजे काय नको नको ते आठवावं असं म्हणतात. तर ते जागे बाहेर आत निजेले असे खरे, पण त्याला वाटतं मी जागा झालो की हे सगळ्याला सोडीन. वेगळे निघता घडी न दोरे चुडा, तू तव माझा जोडा जन्माचा की. साहजिक आहे ना, जन्माला कोण घालते, अविद्या तर घालते, अज्ञान तर घालतं. मी देह आहे हे जन्माचं बीज आहे, म्हणून तू माझी जन्मोजन्मीची साथीदार. किती जन्मोजन्मीची, 84 लक्ष योनीचा 84 लक्ष वेळा फेऱ्या केला तरी तुझी माझी संगती सुटत नाही. ताईत साखळी गालाची दुलडी, हे प्रत्येकाचं रूपक केलंय. बाजूबंद जोडी हात सरळ, वेणीचे जे नग सर्वही करीन, नको धरू शिण मने काही. नेसावया साडी सेलारी चुनडी, अंगीची कांचोळी जाळिया फुले, तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतली से. या अज्ञानाला मन अनुकूल होतं आणि परिणामत खरं तर विषयासक्ती सुटली पाहिजे, विषयापासून लांब गेलं पाहिजे, पण तो विषयाच्या अधिक जवळ जाऊ लागतो. उजळीता उजळे दीपकाची वाती, स्वयंभते ज्योती हिरे अंगी, एकी महाकष्टे मिळविले धन, एकासी जतन दैवयोगे, परिमळे कळे चंदनाचे चिन्ह, निवडी ते भिन्न गाढवतो, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तो तरे सहसा वंद्य होय. हे काय प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची वाढे मान. ते मान धन वगैरे जे आहे सगळं, हे सगळं प्रारब्धाने प्राप्त होतं. आत्मस्वरूप हे हिऱ्यासारखं आहे, स्वयंप्रकाश आहे. तिथे वृत्तीव्याप्ती फलव्याप्तीचा विचार आहे पुष्कळ. आवरण निवृत्तीत वृत्तीव्याप्ती आहे, प्रकाशनात फलव्याप्ती आहे. आत्मस्वरूपाकडे जाताना फक्त वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती नाही, प्रकाशनाचा व्यवहार नाही. ज्या आत्मस्वरूपाचा प्रकाश घेऊन वृत्ती समोरच्या पदार्थाचं प्रकाशन करते, त्या वृत्तीला त्याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य शक्य नाही, असणार नाही, तिच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणून आत्मरूपाचाच प्रकाश ती वृत्ती वापरते, त्या आत्मरूपाचं प्रकाशन वृत्ती करू शकणार नाही, म्हणून ती स्वयंप्रकाश आहे, असा याचा भाव आहे. सोवळा तो झाला अंगीकार देवे केला, येर करिता भोजन पोट पोसावया दुर्जन, चुकला हा भारत याचीच येर झार, तुका म्हणे दास झाला तया नाही नास. सोवळ या शब्दाचा अर्थ अनेक प्रकाराने, पण सगळ्यात महत्वाचा अर्थ सांगतो, अलिप्तता. सोवळ या शब्दाचा अर्थ आहे ओवळ्याचे नियम जिथे लागू होत नाहीत त्याला सोवळ म्हणतात. तसं प्रपंचाचे सामान्य नियम जिथे लागू होत नाहीत त्याला सोवळ म्हणतात. प्रपंचात राहून अलिप्त राहतो त्याला सोवळा म्हणतात. जंगलात जातो तो सोवळा नाही, किंवा अपसर म्हणतो तो सोवळा नाही. जो त्याच्यात राहून अलिप्त आहे तो खरा सोवळा. पद्मपत्र मिवांभसा तो खरा सोवळा. आणि जर हे चुकला, हे करू शकला नाही, तर तयाची येरझार, त्याला जन्म मरणाची परंपरा त्याच्या मागे लागते, आणि अशी लागते की सोडत नाही. आजी शिवला मांग माझे विटाळले अंग, यासी घेऊ प्रायश्चित्त विठ्ठल विठ्ठल हृदयात,
झाली क्रोधा सवे भेटी तोंडा वाटी नरकलोटी अनुतापी नाहू तुका म्हणे रवी पाहू. इथे रवी या शब्दाचा अर्थ ज्ञानसूर्य असा करायचा आणि ज्याच्या स्पर्शाने विटाळ झाला त्याचं नाव अज्ञान करायचं, म्हणजे सगळी संगती लागेल. ठाव तुम्हापाशी झाला आता ऋषिकेशी न लगे जावे जागावे सतत येथे स्वभावे हे नीत. चोरट्या सिथारा येथे कैसाजी दातारा तुका म्हणे मन आता झाले समाधान. आता कोठे धावे मन तुझे चरण किंवा तुमचे चरण देखली भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. याचाच हा अनुवाद आहे. पाळी आले लळे माझे विठ्ठले कृपाळे बहुजन्माचे पोसणे सरते पायापाशी तेणे. सवे दिली लागो भाते आवडीचे मागो तुका म्हणे भिन्न नाही दिसो दिले क्षण. आपण लाड कोणाकडे करावा, आपण मागणं कोणाकडे मागावं, जो आपले लाड पुरवू शकतो. एकदा एका माणसाने एका देवीची उपासना केली, म्हणली वरमगृही, म्हणली पोरबाळ नाही होऊ दे, झालं. परत तपश्चर्या केली, परत प्रसन्न झाली. म्हणली काय पाहिजे बोल, म्हणला घोडा पाहिजे, व्यापाराला इकडं तिकडं फिरावं लागतं. ती म्हणली तुला घोडा द्यायचं सामर्थ्य माझ्याकडे असतं, मी गाढवावर कशाला बसली असती. म्हणजे ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे द्यायचं सामर्थ्य पाहिजे ना, समर्थाला शरण गेलं पाहिजे. म्हणून मी भगवान श्री विठ्ठलाला शरण गेलो आणि त्याचा परिणाम असा की मी जे जे मागितलं ते त्यांनी मला दिलं. माझं अनंत जन्मांचं सर्व संचित जळून दग्ध झालं. म्हणून या भगवंताच्या चरणाशी मी स्थिर झालो आहे. जो या गेला पंढरपुरा आणिक यात्रा न मनितो सुलभ माय पंढरी राणा पुरवी खुणा अंतरीच्या. जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्यासी पंढरीची. बाहेर येता प्राण फुटे रडे दाटे गहिवरे दधिमंगळ भोजन सारा म्हणती करा मुरडीव. मागुता हा पाओ ठाव पंढरी राव दर्शने तुका म्हणे भूवैकुंठ वाळुवंट भीवरा. पंढरपूरला गेल्यानंतर दुसरी यात्रा करण्याची इच्छा त्याच्या मनात राहत नाही. मी गुरुवर्य महाराजांबरोबर वारीमध्ये असताना आम्ही जेजुरीला गेलो आणि एक मोठे गृहस्थ ते आले, म्हणले महाराज दर्शनाला चला वर खंडोबाला जाऊन. महाराज म्हणजे आम्ही येत नाही. ते म्हणले अहो खंडोबा काय म्हणले. ते म्हणले आम्ही खंडोबा रुसला तर परत येऊ. आळंदीला गेलं की परत खास खंडोबा करता दर्शनाला परत येऊ. आता आम्ही चाललोय विठ्ठलाच्या दर्शनाला, तर विठ्ठल सोडून आम्ही कोणाचंच दर्शन घेणार नाही. त्याच्यावर ते गृहस्थ म्हणले खंडोबा काय म्हणेल. गुरुवर्य महाराज म्हणले खंडोबा असं म्हणेल की असा एखादा एकनिष्ठ भक्त मलाही भेटावा जो माझ्याकडे येताना कुठं बघत नाही. निष्ठा त्यालाच म्हणतात. दिसला देव की पड पाया. हल्ली तर म्हणजे काय विचारूच नका. लाळ घोटेपणा म्हणजे विनम्रता समजली जाते. विनम्रता वेगळी, लाळ घोटेपणा वेगळा. कुठेही गेला ना, ज्याला स्वस्तुती ऐकावी वाटत नाही तो मुक्त होऊ शकतो. तर हे भगवंत पंढरपूरला गेल्यानंतर आता कुठे जायचं मनात येत नाही. पण पंढरपूरला जाऊन तरी जे केलं पाहिजे ते माणसं करतात का, तर करत नाहीत. चंद्रभागेत स्नान करत नाहीत, कीर्तन प्रवचन ऐकत नाहीत, भगवंताचं दर्शन घेत नाहीत. एवढं सोडून सगळं करतात. या देहाची या गावा जया लगे आली ती पांडवा, तो कार्यार्थू थोडासा सांडून या. असं आहे का, आघवा सांडून. स्मरणच ठेवत नाही. आपण कशा करता आलो, काय केलं पाहिजे याची त्याला आठवणच नाही. पण मला ते प्राप्त झाल्यामुळे आता मला कुठलीही यात्रा करावी वाटत नाही, कुणाकडे काही मागावं वाटत नाही. आणि सर्व पुण्य हे बाहेर येता प्राण फुटे वगैरे जे आहे ते अष्टसात्विक भावाचं वर्णन आहे सगळं. असं आहे की प्रेमे पाझरती लोचन असे ना, प्रेमाश्रू, आनंदाश्रू आणि दुःखाश्रू यातला फरक कधी अनुभवा. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात, शांत असतात. तर हे अष्टसात्विक भावामधलं सगळं वर्णन केलेलं आहे. न मिळती एकाएक जय नगरीचे लोक, हे सांगायची तर काही गरजच नाही. म्हणजे बहिरंग अर्थ तर सांगायची काही गरजच नाही. जिथल्या लोकांचं एकमेकाशी पटत नाही तिथं आपण राहू नये असा अर्थ आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या समूहामध्ये आपण राहतो अशा लोकांमध्ये
वेगवेगळ्या विषयाविषयीची जर आसक्ती असेल तर आपण तिथे थांबू नये. आपण अशांच्या संगतीत राहावं जिथे साधक राहतात, जिथे मुमुक्षू राहतात. आणि आपलं काही फार मोठं महत्भाग्य असेल तर ज्ञानी महापुरुषाच्या संगतीमध्ये राहावं. पण तो ज्ञानी भेटणं फार महादुर्लभ आहे. भली तेथे राहू नये क्षणे होईल न कळे काय. कुठल्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे असं आहे, त्या भाव्याच्या शेंगांची गोष्ट आहे. तसं आहे, कुठल्या क्षणी आपला पाय घसरेल आणि आपण कुठल्या विषयाच्या मुखात जाऊन पडू. म्हणून नियम असा आहे की नेहमी संगती चांगली ठेवावी. गुरुवर्य महाराज सांगतात की ज्याच्या संगतीत राहतो आपण त्याला आपल्यापेक्षा किमान एखादी शिवी तरी जास्त येत असली पाहिजे. ज्याला आपल्यापेक्षा काहीच जास्तीचं येत नाही अशाच्या संगतीत राहू नये. वाऱ्याला सुद्धा जाऊ नये. आपल्यापेक्षा ज्याचा अधिकार कनिष्ठ आहे, प्रपंचामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठाकडेच पाहावं आणि समाधानी राहावं. आणि परमार्थामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठाकडेच पाहावं आणि असमाधानीच राहावं. मग ते प्राप्त करायचे आपल्याला, अशा ध्येयाने पुढे निघालं पाहिजे. म्हणून ते तात्पर्य आहे. नाही पुराणाची प्रीती ठाई ठाई पंचायती, जागोजाग पंचायती आहे. ते विषयासक्ताची हीच गोष्ट आहे. भल्या बुऱ्या मारी होता कोणी कोणी न विचारी. भल्याला बुरा मारी असं आहे खरं. म्हणजे भल्या बुऱ्या मारी हे जे आहे ना, ते भल्याला बुरा मारतो असं आहे ते. आणि ह्याला मी सांगायची गरज नाही, थोडी चक्कर मारून हे दिसतंय लगेच. सज्जनाला किंमत नाही हे लक्षात ठेवा. मग आपण ज्या काळात ज्या ठिकाणी राहतो तिथे ही परिस्थिती आहे सर्वत्र. अविचार्या हाती देऊनी प्रजा नागविती. बघा, म्हणजे हा नियमच आहे की सत्ता मूर्ख असते, सत्तेला अक्कल नसते. त्याचा परिणाम काय? देऊनी प्रजा नागविती तुका म्हणे दरी, सुखे सेवावी ते बरी. शिकवणे नाक झाडी पुढील जोडी कळेना, निरय गावी भोग देता तेथे सत्ता अनेकांची. अवगुणांचा साठा करी तेची दरी जीवासी. माझे मज पोटी बळकट दूषण असे ना. काय त्याच्या आधी? गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण. दुसऱ्याला गुण सांगायला गेलो तर माझ्याच जवळ फार दोष आहेत. आपल्या आपल्या दोषाकडे आपण पाहावं, त्याची निवृत्ती करावी. गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हा लेणे वैष्णवा. आमचं हेच लेणे, हेच अलंकार आहेत. मिरवू अलंकार लेणे हे भूषणे स्वामीची. विकलो ते सेवा जीवे एका भावे एकविध. तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. लोकांना वाटतं संसार करणं शूराचं आहे. संसार करणं शूराचं नाही, संसारातून बाहेर येणं शूराचं काम. विषयाचे लोलिंगत ते फजित होतील. न सरे येथे याती कुळ शुद्ध मूळ बीज व्हावे. शिखासूत्र सोंगवरी दुराचारी दंड पावे. नुसत्या मोठमोठ्या शेंड्या ठेवून आणि मोठमोठी गंध लावून परमार्थ होत नाही. म्हणजे फक्त एक तत्व सांगतो आणि थांबतो, कारण हा मला वाटतं शेवटचाच आहे ना. हा, फक्त 2 नियम सांगतो. एक नियम असा की वारकरी गंध लावतो. एक नियम असा की वारकरी माळ घालतो. तिसरा नियम असा, म्हणून जो गंध लावतो तो वारकरी नसतो आणि जो माळ घालतो तो वारकरी नसतो. उदाहरण, वारीमध्ये येणारे चोर वारकऱ्यापेक्षा मोठं गंध लावतात, वारकऱ्यापेक्षा मोठ्या माळा घालतात, पण ते चोर आहेत, वारकरी नाहीत. म्हणून माळ घालणारा वारकरी असतो असं नाही, वारकरी माळ घालतो असं बरोबर आहे. तसं जे शिखासूत्र सोंगवरी वरवर सोंग करतात, दुराचारी दंड पावे, ते पंचीकरण म्हणून जो छोटा ग्रंथ आहे ना, फार सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये ललाट पत्रिका नावाचा विषय. ती ललाट पत्रिका जी आहे ती चित्रगुप्त लिहितो आणि ती चित्रगुप्त यमाला देतो आणि यम त्याच्यावरून ते 23 पत्रक काढ म्हणलं ना मगाशी, तसं ते 23 पत्रक आहे आयुष्याचं, ते तो काढतो. त्यात गणित कुठपर्यंत येतं असं लिहितात की आपल्या श्वासोच्छ्वासापर्यंतचं गणित आहे, की 21,600 पैकी आपण आज किती श्वासोच्छ्वास केले, इथपर्यंत गणित आहे. त्याच्यामुळे तो दंड तिथे लिहून ठेवला आहे, प्रत्येक गोष्टीची नोंद आहे
याची जाणीव ठेवून माणसाने वागलं पाहिजे, असा या म्हणण्यामागचा भाव आहे. म्हणून तुका म्हणे अभिमान नारायणा नसोसे. त्याला अहंकार सहन होत नाही, अहंकार टाकला पाहिजे. वेळेच्या बाहेर जो 14 मिनिटं मी गेलो त्याबद्दल क्षमा. प्रतिपादन केलेल्या काही चिंतनामध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवाद आहे, ते माझ्या परंपरेचं आहे, तीर्थरूप गुरुवर्यांचं आहे. जे शास्त्र विसंवादी असेल ते माझं स्वतःच आहे. योग्य त्याचा अंगीकार करा, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुरे महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक, सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर. चरणी ब्रीदाचा तोडर, चरणी ब्रीदाचा तोडर, चरणी ब्रीदाचा तोडर, चरणी ब्रीदाचा तोडर. देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो. योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी. दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रपुटी. उभा भीवरे चातटी, उभा भीवरे चातटी, उभा भिवरे चातटी, उभा भिवरे चातटी. देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला देवो. योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी,
योगियांची कसवटी बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवी वरू पुंडलिका पुंडलिका भय करू परब्रह्म साहाकारू परब्रह्म साहाकारू देखिला देऊ देखिला देव योगियांची कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी दावितसे नेत्रपुटी दावितसे नेत्रपुटी दावितसे नेत्रपुटी दावितसे नेत्रपुटी उभा भीवरे चातटी उभा भीवरे चातटी उभा भिवरेच्या तटी उभा भिवरेच्या तटी देखिला देवो देखिला देवो देखिला देवो देखिला देवो देखिला देवो देखिला देवो योगियांची कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी योगियांची कसवटी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. जेवणासाठी सर्वांनी राम मंदिरापासून पाठीमागच्या हॉलमध्ये जेवण्याकरता जायचं आहे. प्रत्येकाने आपापले पास घेऊन जेवण्याकरता जायचं आहे. पुढील सत्र दुपारी ठीक 3 वाजता सुरू होईल.